ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाहिसा. तुकोबारायांच्या निर्याण प्रकरणातला अभंग आहे. अभंगात एक नेम म्हणून घ्यायचा. तर चरित्र सांगत असताना तुकोबारायांचं समग्र जीवनचरित्र त्यांच्या वर्तनक्रमातूनच दिसतं. आणि महान विभूती ज्या ज्या होऊन गेल्या त्याने आपल्या जीवनचरित्राविषयी काडीचं कुठं लिखाण केलेलं नाही. आम्ही जे म्हणतो ते आमचं जीवनचरित्र लोक सांगतात, एक चुकीचं एक बरोबर असं. पण संतांच्या विषयी मात्र जे जीवनचरित्र सांगितलं गेलं ते स्वतः संतांनी कुठं सांगितलं नाही. तुकोबारायांनी 3 अभंगात सांगितलेलं आहे. काल बघितलं, तुकोबाराय अवतारी सत्पुरुष आहेत, 4 युगामध्ये आलेले आहेत. एकूण भूतलावर 42 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. अगदी करेक्ट आता सांगतात की 41 वर्ष 9 महिने वर 7 दिवस असे महाराज होते. एवढ्या काळामध्ये महाराजांनी जगत कल्याणासाठीच परोपकार म्हणून जे जे कार्य केलं ते कार्य करत असताना त्याने आपला जात धर्म वर्ण सगळं काही सांगितलेलं आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय. तुकोबारायांना वाणी म्हणणाराही समाज आहे, पण ते वाण्याचे वगैरे नव्हते. त्यांनी व्यवसाय म्हणून स्वीकारला होता. आणि ते जातीनं शूद्र होतो असं ते म्हणतात. शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलेलो. ते अगदी स्पष्ट तुकोबाराया येतात. आणि 42 वर्ष जे काही कार्य केलं त्या कार्यामध्ये त्यांना पांडुरंग परमात्म्याने दिलेलं सहकार्य, अर्धांगिनी म्हणून जिजाईने रखमाईने त्यांना दिलेली साथ, वडिलांच्याकडून आलेला जो भोगवटा म्हणून जो वाटा होता, माझ्या वडिलांची निराशेला देवा, या न्यायानं काही जमीन जो मला आला होता, सावकारकी आलेली होती, हे सगळं भोगत असताना तुकोबारायांनी कधी तुका आमने इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो, कधी त्यांनी डोळ्यामध्ये म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये धनमद, तारुण्यमद, विद्येचा मद असे 6 मद सांगितलेले आहेत. अशी उन्मत्तता कधी येऊ दिली नाही. आणि मग 13व्या वर्षी जबाबदारी पडली, काल बघितलं. 14व्या वर्षी 15व्या वर्षी लग्न झालं. 16व्या वर्षी महाराजांना 16, 17, 18 त्यांनी नेटका संसार करण्याची हाव धरली. 18व्या वर्षी संताजी नावाचा मुलगा झाला. नाही, 18व्या वर्षी आईवडील निवर्तले, वडील भाऊजाई निघून गेली, सावजीही विरक्त होऊन निघून गेले, करते माणसं निघून गेल्यामुळं परत 18व्या वर्षी 19व्या 20व्या वर्षी महाराजांना दुष्काळाच्या सावटामध्ये काय राहावं लागलं, फार त्रास सहन करावा लागला. एकट्याने नेटका संसार करण्याची हाव धरली. वयाचे 21व्या वर्ष ज्यावेळी आलं त्यावेळी महाराजांनी इकडला तिकडला वस्तभाव मानस काय घरचा असेल ते ऐवज गोळा करून काहीतरी व्यवसाय करावा, व्यवहार करावा म्हणून काहीतरी व्यापार सुरू केला. त्या व्यापारातही तुकोबारायांचं चित्त परमार्थी आणि त्यांना काहीतरी मिळावं अशा मुळातच अपेक्षा नव्हती. कारण जगत कल्याणासाठी आलेले महापुरुष आहेत ते. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. उगाच एक नाटक म्हणून त्यांनी हे केलेलं आहे असं वाटतं त्यांच्या चरित्रावरून बघितलं तर. पण जिजाईची इच्छा आहे की मागं मुलं आहेत, ह्या मुलांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग संसार स्वतःचा भिक्षा मागून होत नाही. तुकोबाराय स्वतःही सांगतात, भिक्षा पात्र अवलंबणे जळू जिनेला जिरवाने. या न्यायानं तुकोबारायांनाही ते अमान्य आहे. म्हणून व्यवसायासाठी म्हणून तुकोबाराय काय करतात, कुठून तरी मीठ घ्यायचं, कोकण प्रांतामध्ये विकायला जायचं. देशावर काहीतरी मिरच्या वगैरे घ्यायच्या, त्या कोकण प्रांतात विकायला आणायच्या. असं म्हणून एकदा बालेघाट प्रांताला महाराज गेले ज्वारी घेऊन. म्हणतात पहिलाच त्यांचा व्यापाराचा बाहेर फिरण्याचा प्रसंग. बैलावर गोणी ठेवून निघून गेले महाराज. गेल्यानंतर येतेवेळी जी सोबतीला होती मंडळी, ती सगळी मंडळी रजोतमोगुणी. महाराज पडले सात्विक. त्यांचं बोलणं एक, चालणं एक, वागणं एक असल्यामुळं त्यांच्या संगतीला कोण थांबायला तयार नाही. एखादी गोष्ट फायद्याची होत असेल तर खोटं बोलायची तयारी महाराजांची नव्हती. त्यामुळं अशा सोबत्याबरोबर कोणी थांबायला तयार नाही. तुकोबारायांना मागं ठेवून सगळी मंडळी निघून गेली आणि तुकोबाराय एकटे पडले. अचानक मोठा वादळ वारा सुटला. देहूला परत येत असताना सगळीकडे विजांचा लखलखाट सुरू झाला.
अभ्राच्छादित आकाश हे सगळं बघितल्यानंतर तुकोबारायांना वाटलं आता या संकटातून कोण मला पैल पार नाही. आणि मग हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे तुकोबाराय जरा भ्यालेल्या अवस्थेत होते. बैलावर ज्वारीचं पोतं टाकून येत असताना पाऊस मोठा सुरू झाला आणि अचानकच इंद्रायणीला तुंबळ पूर आला. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर त्याने पांडुरंगाचा धावा केला मनोमन. आणि मग तेवढ्यात वीज चमकायची आणि कोणी इकडं तिकडं दिसायचं नाही. एवढ्या प्रसंगात बैलाच्या पाठीवरली गुणी खाली पडली. आता अशा प्रसंगात ती गुणी उचलून ठेवायलाही कोण नाही आणि मग इथं मदत करावी मागावी म्हटलं तरी कोण नाही. म्हणून निराश झाले आणि पांडुरंगाचा धावा केला. महिपती बाबा चांगलं वर्णन करतात. आणि ती गुणी उचलून ठेवण्याकरता म्हणून कोणतरी यावं अशा अपेक्षा धरणारे तुकोबार आहेत. तोपर्यंत एक महाराज पांडुरंग परमात्मा लीला नाटकीय एक सामान्य माणसाचं रूप धारण करून येतो आणि तुकोबारायांना ती गुणी उचलून बैलावर ठेवायला मदत करतो. आणि म्हणाले आता महापूर आलेला आहे, तुम्ही नदीतून जायचा प्रयत्न करू नका, मी तुम्हाला जायचा प्रयत्न करतो. पुढं जाऊन ते पाणी केवढं आलंय बघताना जातात. आता तो वास्तव पांडुरंग परमात्मा आहे. नदी भरलेली आहे पण तुकोबारायांनी खाली पांडुरंग परमात्म्याने सुदर्शन चक्र खाली ठेवलं आणि पाणी गुडघ्या एवढंच आहे असं सांगितलं. आणि मग मला त्या सुदर्शन चक्रावरून पांडुरंग परमात्म्यानं वेगळ्या वेशामध्ये येऊन महाराजांना पैल तीराला नेलं. घरामध्ये त्यांचा बैल ते धान्य नेऊन पोच केलं. आणि काय वैष्णवी मायेचं अघटित चरित्र. तुकोबाराय आपल्या संसारात गुंतले आणि इकडं घालवायला आलेला देव निघून गेला. पण आलेला देव होता हे महाराजांना नंतर कळालं. कारण विजेच्या लखलकाटामध्ये मागून मनुष्य दिसायचा आणि पुढून शंख चक्र गदा धरूक असे सुरंग पितांबर असं चतुर्भुज रूप दिसायचं. आणि मग महाराजांना पश्चाताप झाला की माझ्या सामान्य संसारात मी कोणाला गुंतवतोय, पांडुरंगासारख्या परब्रह्माला गुंतवतोय. आणि हे असं संसारासाठी वापरणं बरं नाही देवाचं. आणि किती वेळ म्हणून हे असं करत राहायचं. पण इकडं परमार्थाची ओढ आणि इकडं संसाराचं कर्तव्य म्हणून असलेलं ओझं, या दोन्हीत अडकलेले तुकोबाराया अगदी सांगेल तो प्रसंग जिजाईने सांगावं तो व्यापार करावा. आणि मग जिजाईने आपल्या वडिलांच्याकडून महाराज काहीतरी मिळावं तिची आस आहे, मोठं व्हावं. वडिलांच्याकडून म्हैस आणलेली होती जिजाईने. वडिलांच्याकडून धनवंत सावकार होते ते पुण्याचे. 250 मोहरा त्याकडे तिनं मागवून घेतल्या आणि आपल्या मालकांच्यासाठी माल खरेदी करून दिला. गूळ वगैरे खरेदी करून दिला, विकायला लावून दिलं देशभागावर. तिकडून येताना मिरच्या आणल्या थोड्या पैशाच्या. आणि काय उरलेल्या पैशामध्ये महाराज घरला पैसे आणतील तर नवल. येत असताना कोणतरी महाराज मध्येच एखादा लबाड ढोंगी कोणतरी महाराजांना भेटला आणि त्यांनी पितळेला सोन्याची कलही दिलेलं, सोन्याचं कडं नसून ते पितळेचंच कडं होतं. पण ते सोनं कडं काय दिलं महाराजांना, सगळं पैसे मागून घेऊन ते सोन्याचं कडं बदल्या दिलं. महाराजांना काही चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, समबुद्धी असलेले महाराज निर्वैर व्हावे सर्व होता सगळे या न्यायानं ते घेऊन आले. आल्यानंतर जिजाई म्हणते काय बरकत झाली मालाची, काय तुम्ही मिळवलं या. आणि मग त्यावेळी दाखवलं हा सोन्याचा ऐवज. त्यावेळी ती जवाहिराला सोनारांना बनवून आणते आणि तो ऐवज तपासून बघते. त्यावेळी ते पितळेचं कडं आहे असं कळाल्यानंतर सगळीकडे तुकोबारायांची काय होते अपमान होतो, हेळना होते, छळण होतं. आणि मग हे बघितल्यानंतर त्यांची चित्तवृत्तीच देवावर अडकलेली असल्यामुळं संसारातले कोणतेही उद्योग त्यांच्याकडून पाहिजे तसे अगदी निकोप होत नव्हते. आणि मग हे करत असताना जिजाईचा रेटा असायचा, तुम्ही परमार्थापेक्षा व्यवहारात चांगलं कार्य करावं. बरं, हे कार्य पूर्वी केलं नव्हतं का त्यांनी? वयाच्या 18व्या वर्षी अखंड पुण्याच्या प्रांतामध्ये तुकोबारायांनी संसाराध्यक्ष, कर्तव्याध्यक्ष, हुशार, मेहनती, कष्टाळू असा वाणी प्रसिद्ध त्यांची छाप बसली होती. आणि एवढे तुकोबाराया 4 वर्षामध्ये एवढे कसे काय बदलतात, जिजाईला सुद्धा आश्चर्य वाटतं. तरी पण काहीतरी यांनी करावं अशी अपेक्षा ठेवून एक दिवस त्यांना मिरच्या 3 गोण्या भरून जिजाई पाठवून देते बालेघाट प्रांताकडं. आता त्या प्रांताला तुळजापूर म्हणतात अलीकडं, पण तुळजापूर आणि देहूचं अंतर बघितलं फार अंतरात दूर आहे. कोणता घाट असेल देव जाणे, पण चरित्रात वर्णन केलेलं आहे. तुकोबारायांना मिरच्या घेऊन पाठवण्यात आलं.
तुकोबाराय उतरले एका शिवालयामध्ये, एका गावामध्ये महादेवाचं मंदिर होतं. आणि मिरच्या आल्यानंतर मग गावचे लोक सौद्याला बघायला आले की माल काय आला आहे, काय आला आहे. सगळे बघायला आल्यानंतर प्रत्येकाने काय केलं, मिरच्या कशा, तर त्यांनी जो भाव सांगितला त्या भावनेनं प्रत्येकाने भावाने खरेदी करायला सुरुवात केली. आणि मग काही कमी पडत असतील त्या काही तुकोबाराय म्हणायचे ते नामचिंतनात मग्न. प्रत्येकाला म्हणायचे काही कमी पडत असतील तर तुम्हाला तुमच्या हातानं गोणीतून घ्या म्हणायचे. आता प्रत्येकाला कमी पडत असणाऱ्या मिरच्या घेत असताना प्रत्येकाने अगदी पुष्कळ घ्याव्यात. आणि प्रत्येकाने महाराज किलोच्या ठिकाणी 2 किलो घ्यावं, 5 किलोच्या ठिकाणी 6 किलो घ्यावं, असं करत करत त्यांचे 2 बोध मिरचीचे सपवले. बरं, हे पैसे आणून देतो म्हणून बोहणेला म्हणून एका म्हातारीनं 2 शेर काय दिले होते, तांदूळ दिलेले होते. आणि एकाने 6 ढबू पैसे दिले होते. त्याला सजगानी असं म्हणतात. गणपती बाबांनी जुन्या भाषेत वर्णन चांगलं केलं. आणि मग एवढंच काय ते बोहणीला त्यांच्या पुढ्यात पडलेलं असेल, पैसे आणि धान्य. एवढ्यावर सगळ्या त्या गावकऱ्याने आस्ते 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 मिरच्या नेल्या. एकच महाराज बोध राहिला. तो बोध एका दुष्टानं काय केला, तुकोबारायांचा हा स्वभाव बघितल्यानंतर, माझ्याकडे आता पैसे नाहीत, अडचण आहे म्हणाले, मी तुम्हाला मिरच्या घरात ओतून आणून पैसे घेऊन येतो. म्हणजे घरला गेला घेऊन तो परत आला नाही. मग एवढ्या ऐवजाचा जिजाईनं दिलेला माल घेऊन परत जिजाईला नाही पैसे पोच झाले तर ही काळजी कोणाला हो? पांडुरंगाला पडली. व्यापार फक्त निमित्त. महाराजांची अशी 3 वर्ष गेलेली आहेत कष्टामध्ये. काय त्या कष्टाचं चीज झालं नाही. नामचिंतन करत करतच संसाराचे सगळे हे उपद्व्याप. आणि हे करताना पांडुरंगाने एका चौधऱ्याचं रूप धारण केलं. विठोजी नावाचा मी नोकर आहे असं त्यांनी महाराज एक रूप धारण करून त्या गावामध्ये तुकोबाराईकडं नामसाधना करत, पिंपळाच्या पारावर शिवालय आहे समोर, त्या मंदिराच्या ओट्यावर बसलेत. पैसे कोणतरी आणून देतील वाट बघत बसलेत. आणि पांडुरंग परमात्म्यानं मग नोकराचं रूप धारण केलं. आणि गावात ज्याच्या घरात मिरच्या नेलेल्या आहेत, आता देवाला सांगावं लागतं का कुणी मिरच्या नेल्या नाहीत, कुणी नेल्या. अचूक ज्यांनी मिरच्या नेल्या त्याच घरामध्ये महाराज नोकर जायचे, विठोबा रूप धरलेलं. आणि मग म्हणायचे, दिहूचे वाणी आलेले, तुकाशेठ वाणी त्यांना म्हणतात. तुकशेठ वाणी असं नाव आहे त्यांचं. ते मोजूनच माल देतात. आणि त्यांनी दिलेला माल हा तुकावा लागत नाही, मोजावा लागत नाही. म्हणून त्यांचं नाव तुकशेठ वाणी असं आहे. आणि मी त्यांचं कोण आहे? नोकर आहे. बऱ्या बोलानं त्यांचं पैसे द्या, नाहीतर म्हणाले मी तुम्हाला सहजासहजी जाऊ देणार नाही, पैसे घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. मग त्यांनी काहीतरी खोटं नाटक सांगायला सुरुवात केली, आम्ही मिरच्या आणल्या नाहीत. देवाने मग आता कळावेत असे कड्यांतरीचे, कोण आणायला आलं होतं, कशातून नेल्या, कधी नेल्या, हे सगळ्या खानाखुना देवाने सांगायच्या. आता अखंड विश्वाचा प्रसवला विश्वतो सर्व होय जाणता. सगळ्याच्या, इंद्राच्या खानाखुना त्याला माहिती आहेत, ब्रह्मदेवाच्या खानाखुना माहिती आहेत, सामान्य जीवाच्या असतील नाही का. मग प्रत्येकाची खोड देवाने सांगावी. आणि मग त्यात एका बाईनं विचारलं की म्हणाले किती मिरच्या आणल्यात ते सांगा. महाराज मिरचीची संख्या सुद्धा देवानं सांगितली. एवढ्या मिरच्या आणलेल्या आहेत, किलो नाही, मिरच्या किती आणल्या हे सुद्धा मोजून बघितल्यानंतर सगळे महाराज विस्मयकारक झाले, भ्याले. आणि हा सामान्य नोकर नाही, हा वाणी दिसतो सौम्य मौन, पण त्याने हे प्रकरण केलेलं आम्हाला कळलं नाही म्हणाले. कारण आधी मिरच्या खपवण्याकरता काय बोलले नाहीत. आणि आता मिरच्या आणल्यानंतर मात्र काय केलंय, आपल्या नोकराला पाठवून दिलंय. मग प्रत्येकाने भिवून महाराज का असेल नसेल तो ऐवज गोळा करून सगळा सारा वसूल गोळा केला आणि त्या विठोबा नोकराच्या हातात दिला. आता तो पांडुरंगाचं एकच कार्य राहिलं, त्या दुष्टानं नेलेलं एक पोतं होतं, तेवढी काय करायची, वसुली करायची. आता त्याच्या दारात गेलं तर, कारण ती गिराईक असं होतं कधीही कुणाचं त्यानं परत दिलेलं नव्हतं. पण मला सांगा, चतुरा तो शिरोमणी, हिरण्यकश्यपूला ज्यानं उंबऱ्यावर मारलं त्याला चतुरपणा शिकवायची काय गरज आहे. देवाने लगेच महाराज त्याच्या दारात जाऊन हाक मारली, म्हणाली मिरचीच्या पैशाचं काय करता बोला म्हणाले. तो म्हणाला मी मिरच्याच आणल्या नाहीत. नाही म्हणाले, मी त्यांचा नोकर आहे आणि मला त्यांनी पैसा नाही पाठवलेला आहे म्हणाले. दिल्या बऱ्या बोलानं द्या, नाहीतर म्हणाले. दारातच महाराज त्यांनी दोरखंड घेतला, देवाने सराट टाकलं, दारात समोर झाडाला बांधलं आणि इथं गळपासच घेतो म्हणाले, त्याशिवाय मिरच्या वसूल झाल्याशिवाय, पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही. मग काय होईल पहा म्हणाले.
आणि मग देवाने असं सांगितल्यानंतर तो मला चोरच होता, दुष्टच होता. त्यानं सांगितलं, म्हणाले मला तशाच मिरच्या दिल्यात, हाताला धरून म्हणाले तू मी रुजवात घालूया, जाऊया चला म्हणाले. आता देवाची अशी अडचण पडली, तुकोबारायांच्या पुढे जावावं तर माझं रूप प्रकट होतंय, नाही जावावं मिरचीचा पैसे वसूल होत नाही. लगेच देवाने महाराज दोरखंड टाकला, गळा ओढून घेतला, डोळे फिरवल्यासारखं करायला लागले. ही बातमी सगळीकडे कळाल्यानंतर गावचे लोक म्हणाले, एका मिरचीच्या पोत्यासाठी म्हणाले हा जर नोकर मेला तर सगळ्या गावाला काय होईल, आम्हाला त्रास भोगावा लागेल. आणि मग सगळ्या महाराज गावकऱ्यांनी गोळा होऊन, हा दुष्ट आहेस, त्यांचं पैसे बऱ्या बोलानं दे म्हणून त्या गावकऱ्यानेच त्या दुष्टाला मारलं लाथाबुक्याने. आणि त्याचे काय असतील ते पैसे दे म्हणून सांगितलं. तो म्हणाले माझ्याकडे पैसे नाहीत, मिरच्या न्याव्या लागतील. विठोबा रुपी नोकर म्हणतोय, मग मिरच्या घेऊन का आलास सांग म्हणाले. मला पैसे दिल्याशिवाय मी परत मिरच्या नेणार. महाराज काहीतरी करून सगळ्यांनी गोळा करून वसूल करून त्याचा पैसा दिला. सगळा पैसा घेऊन चौधरी रूपाच्या नोकराच्या रूपात देव पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या जवळ आले. फारावर पैसे दिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, हे 6 ढबू पैसे आहेत, त्याचं तूप आण म्हणाले त्या चौधरीला. आता तो चौधरी नोकर सामान्य नाही, पांडुरंग परमात्मा. तूप आणण्याकरता गेले ते लगेच आले. महाराज तुकोबारायांना आश्चर्य वाटलं की एवढं जास्त तूप आणि एवढ्या लवकर आलं कसं. तर म्हणाले तुम्ही कोण आहात नेमकं. तर नाही म्हणाले, मी गावचा एक पंडे आहे, हुजूर, मी मालक आहे या गावच्या लोकांचा, समाजावर माझा थोडासा काय आहे निर्बंध आहे म्हणून कार्य करतोय. नाही म्हणाले, तुम्ही जेवून गेलं पाहिजे म्हणाले, मी तर जेवण करणार आहे. आणि एवढ्यात महाराज भगवान शंकरानेही शिवालयातून लगेच प्रकट झाले, एक अतिथवेश धारण केला आणि तेही जेवणाला तिथं अतिथ रूपात जेवायला हजर झाले. त्या मिरचीच्या पैशाचा वसूल रिकामा झाला. 2 शेर तांदूळ होतं, त्याचं जेवण झालं. तूप आणि भात. महाराज पांडुरंग परमात्माने भगवान शंकर या दोघांना तिथं तुकोबाराईने जेवायला घातलं. जेवून गेल्यानंतर ते दोघेही अदृश्य झाले. आणि तुकोबाराय मात्र आपले पैसे घेऊन बसल्यानंतर गावचे लोक तुकोबारायांच्या समोर आले. हे असं प्रकरण केलं काय म्हणाले, मिरच्या खपत नाही म्हणून आद्याशा न्यायला लावल्या आणि मागणं असा वसूल केला काय म्हणून. महाराज म्हणाले, आपलं मला काडीचं माहिती. तर म्हणाले, तुम्ही नोकर पाठवून दिला आणि असं करायचं नाही, तुम्ही दिसता तर साधे भोळे आणि असा का वापर केला आमचा. आणि मग तुकोबारायांना जाणवलं की माझ्या प्रत्येक कृतीमध्ये भगवान शिव आणि भगवान पांडुरंग परमात्मा मदत करतात आणि माझा संसार आहे साधा, क्षुल्लक आहे, एवढ्यासाठी म्हणून देवाला राबवावं. म्हणून तिथून निराश होऊनच जे पैसे घेऊन आले ते पैसे कुणाला दिले, जिजाईला दिले परत. आणि जिजाईला म्हणाले, हे माझ्याकडून होणार नाही, माझ्याकडून नामचिंतन साधना होत नाही आणि हे काय मला शक्य नाही. तरीसुद्धा जिजाई काय करते की त्या परत 200-250 रुपयाचा माल घेऊन देते, कारण तिला आहे कर्तव्याची जाणीव. तुकोबारायांना गरज कशाची, या बंधनातून सुटायची, ती बंधनात अडकायला लागलेली आहे. परत तुकोबारायांना ती काय करते, माल घेऊन देते, गुळ विकत घेऊन देते, परत जातात. महाराज येताना त्या 250 रुपयाच्या मालाचा ऐवज घेऊन येत असताना कर्मधर्म संयोगानं एक जुलमात अडकलेला ब्राह्मण, गळ्यात लाकडी नांगर अडकलेला आहे, दाढी मिशा वाढलेले, भाऊबंदाने त्याला सगळ्या शेतीवाडीतून बाहेर काढलेला, राजानं दंड केलेला आणि मग त्याच्या खाड मिशा हे सगळं महाराज वाढलेलं शरीर लावले आणि गळ्यात त्याला लाकडी नांगर शिक्षा म्हणून अडकलेला, मुलं बाळ आहेत, त्याची पत्नी आहे, 12 वर्ष ह्या त्रासात तो जुलमी अडकलेला होता. तुकोबारायांच्या समोर तो नेमका दत्त म्हणून हजर झाला. तुकोबारायांना त्याची दया आली. बाबा म्हणाले, असं काय होण्याचं कारण. तर माझ्यावर 250 रुपयाचे काय आहे कर्ज रोखा आहे, तो भरला तर मी मुक्त होईल. तुकोबारायांच्या जवळ 250 रुपये होतं. महाराज त्याचा कर्ज रोखा जासुदाकडून भरला आणि त्या ब्राह्मणाला स्नान घालून योग्य ते त्याचे केस वगैरे स्वच्छ करून 10 ब्राह्मणांना जेवण आणि त्या ब्राह्मणाची मुक्तता केली. आणि तो ब्राह्मण अगदी तोंड भरून आशीर्वाद देतो की देवादिदेव रुक्मिणीवर तुझं सांभाळो निरंतर, तुझा जैसा विष्णुभक्त उदार पृथ्वीवर असेना, तुझ्यासारखा विष्णुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही.
आणि माझी मुक्तता केलीस, माझ्या भाऊबंधांनी केली नाही, घरच्यांनी केली नाही, आणि तू माझ्यावर दया करणारा विष्णुभक्त थोर आहेस, तुला कधी कमी पडणार नाही असा आशीर्वाद देतात आणि तुकोबाराय देहूकडे येतात. ही गोष्ट पांडुरंगाला एका क्षणातच कळते, कारण जे पैसे जिजाईचे आहेत हे माझे नाही, हे तुकोबांचे नाही. ह्या पैशासाठी तुकोबारायांना जर शिव्या खायला लागतील तर महाराज आधीच ते 200-250 रुपये जिजाईकडे पोच करतात पांडुरंग परमात्मा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुकोबारायांना क्षणाक्षणाला कळत असतात. आणि मग हे कळून देखील जिजाई तिकडे त्यांना काय करत असते, प्रवृत्त करते. आणि यावेळी तुकोबारायांच्या मनात इच्छा अशी निर्माण होते की मला नामचिंतन करायचं आहे, साधना करायची आहे, त्याकरता गावात देऊळ पाहिजे. मूर्त्या तर विश्वंभर बाबांच्यापासून आलेल्या आहे, मंदिराचं काहीतरी करावं असं चित्तामध्ये त्यांच्या इच्छा निर्माण झाली. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी त्याने कराविषय. आरंभी चित्त नव्हते एकादशी, एकादशी व्रताकडे त्यांचं चित्त लागत नव्हतं म्हणतात. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करून या. काही हरिभक्तीचे महाराज त्यांनी अभंग पाठ केले, भागवताची वगैरे साधना केली, शुद्ध प्रत भागवताची मिळवून घेतली आणि तिची पारायणं महाराजांनी सुरुवात केली. पण मन लागत नाही, कारण संसारी ठिकाणं वेगळी आणि मंदिराचं ठिकाण वेगळं. हे देवालय आहे, इथं एक सजातीय लहरी असतात, इथं भोगाचे संस्कार नसतात, त्यागाचे संस्कार असतात. म्हणून परमार्थ करताना त्यागाची भूमी पाहिजे. देऊळ नव्हे घर, प्रपंच नव्हे परोपकार. प्रपंचात परोपकार नाही, कर्तव्य आहे. देऊळ घर नव्हे, ही त्यागाची भूमिका आहे. इथं प्रत्येकाला काय व्हायचं आहे, कर्तव्यातून मुक्त होणं व्हायचं आहे. तुकोबारायांची अशी इच्छा, देवाचं देऊळ भंगलेलं आहे, भिंती उकललेल्या आहेत, काहीतरी दुरुस्त करावं अशी इच्छा निर्माण होते. आणि देऊळ बांधावं, त्याच्याविषयी काहीतरी आपण त्याचा एक उत्सव करावा, हे सत्वगुणाचं लक्षण आहे. तुकोबारायांना फार इच्छा निर्माण झाली. आणि मग नामचिंतन करण्याकरता आता जागाच नाही. महाराज इंद्रायणीचा डोहा आहे मुरलीधर मंदिराच्या मागे, तिकडं करंजाया मावल्या म्हणून देवीचं ठिकाण आहे. त्या देवीच्या ठिकाणालगत तुकोबाराया शांत झाडीमध्ये ध्यानाला बसायचे. नित्यनियमानं विठ्ठल नामाचा जप ध्यानाला बसले की तिथं त्यांना शांत वाटायचं. आणि मग असा कित्येक काळ निघून गेला. देवळाच्या तयारीसाठी पैशाची काही योजना नव्हती. आणि नेमकं त्याच काळामध्ये एका शेतकऱ्याचं एक एकरभर रान जुन्या काळात त्यांनी वर्णन केलं. ज्वारी पेरलेली होती, शाळू. तो राखणीला आलेला होता. वेळ काळ, एका महिन्याची राखण करण्याकरता कोणतरी मजूर पाहिजे होता. कोणाला? त्या शेतकऱ्याला. त्या शेतकऱ्यानं पाहिलं तुकोबाराया इथं रोज नामचिंतनाला येतात. तुकोबारायांना ते हलवून जागं करतात. हे बघा तुकोबा, तुम्ही इथं बसण्यापेक्षा मी तुम्हाला या पिकामध्ये माळा घालून देतो, तुम्ही त्या माळ्यावरच काय करा, नामचिंतन करा, आणि त्याच्यावरच तुम्ही आमची शाळू रखवाली होईल, आणि तुम्हाला त्याच्या बदली मी अर्धा मन दाण्याचा करार करून तुम्हाला ज्वारीचा देतो. अधमन दान, अर्ध्या मनाचा करार केला तुकोबारायाने. ते आता तुकोबारायांची इच्छाच काय, प्रत्येक मुखातून भगवंतच बोलतोय. अवघी भूते साम्य आली, प्रत्येक दृष्टीनं नारायण परमात्म्याचीच त्यांना जाणीव होते. ते त्यांनी मान्य केलं. तुकोबारायांना त्यांनी तिथं माळा घालून दिला म्हणतात. चांगलं वर्णन केलं महिपती बाबांनी. आता तुकोबारायांना असं वाटलं इथं बसायचं ते तिथं बसायचं. म्हणाले काय तर काय नेमकं करायचं, तर पाखरं राखायची म्हणाले. ज्वारीचे दाणे खातील ती पाखरे तेवढी राख. तुकोबाराय हा शेतकरी निघून गेला. करार या दोघातच ठरला. स्वस्त भागावरले धारण काहीतरी मिळावे म्हणून काहीतरी ऐवज आणावं म्हणून तो शेतकरी एका महिन्यासाठी निघून गेला. इकडं महाराजाने ज्वारीमध्ये रखवालीला बसल्यानंतर त्यांना असं दिसून आलं, पाखरं यायची, बसायची, खायची, थोडंसं जायचे. त्यांना असं वाटलं हे ईश्वराचे जीव सांग, लहान आहेत जीव, आणि मग यांना क्षुधा तृषा भरपूर लागते. मित्र वैष्णव भक्त म्हणून घेतोय, मी का बरं उडवावं? ईश्वराचे जीव सर्व, क्षुधातुर असते सर्व, आणि मग म्हणवितो भक्त वैष्णव तरी का त्वरित उडवावे? बसल्या बसल्याच का बरं उडवायची? एक एक दाना खाला तर काय बिघडतं याने? असं म्हणून तुकोबारायांनी काय केलं, सवलत म्हणून पक्ष्यांना थोडा 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 काय दिला, अवधी दिला. आणि असं करत करत 1 महिना झाला. आणि मग तो महिना
पक्ष्यांनी यायचं नित्यनेमानं. संध्याकाळी महाराजांनी काय करायचं, त्या पक्ष्यांना बोलावून सांगायचं, आता संध्याकाळ झालेली आहे बाबा, आता तुम्हाला वाट दिसणार नाही घरची, काय करा, निघून जा. फक्त संध्याकाळीच पक्षी हाकलायचे, सकाळपासून पक्षावर हात सुद्धा ते उगारत नव्हते. आणि मग अशी व्यवस्था झाल्यावर देशोदेशीचे पक्षी नित्य तेथेच वसती अहोरात्र. मग तुकोबारायांना काय आनंद वाटला. महिपती बाबा चांगलं लिहितात की देखोनी पक्ष्यांची रीती तुकोबासी विस्मय होय चित्ती. हे 4 दाणे येथेच खाती घरी न नेती काहीच. हे वाक्य लिहून ठेवण्यासारखं आहे महाराज, मंदिरात म्हणा कुठेही. तुकोबारायांना एवढं आश्चर्य वाटलं, हे पक्षी सामान्य आहेत, हे आपल्या पुरतं 4 दाणे इथंच खातात, घरला काही नेत नाही. आणि घरला नेत नसल्यामुळं मला तरी काही यांची अडचण आहे म्हणाले. देणारा परमेश्वर आहे, खाणारे सामान्य जीव आहेत, मला तरी काय त्याची अडचण आहे. म्हणून ज्वारी राखायची सोडून तुकोबारायांनी काय राखले हो, पक्षीच राखले. आणि हे नेमकं 1 महिना झाल्यानंतर अशी व्यवस्था सुरू झाली. पक्षी तिथं काही लहान पिलं असायची, ते राहायचे. तुकोबारायांनी शेकोटी करावी, त्या ओबीला त्या पक्ष्याने बसावं. केवढी दया, सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐंशी. आणि मग हा 1 महिन्याचा सगळा प्रपंच बघितल्यानंतर तो शेतकरी आला. बघितल्यानंतर महाराज कंसाला दाणे शिल्लक नव्हते, सगळ्या पिशाच. कारण अशी व्यवस्था खाण्यापिण्याची झाल्यावर आता प्रवचनानंतर जेवणं ठेवल्यावर घराकडे जायची काही गरज आहे. सगळीच इथे व्यवस्था झाल्यावर तसं त्या पक्ष्यांची सगळी व्यवस्था खाणपाण्याची, कारण इंद्रायणीत पाणी असायचं अमाप, इथं खायला मिळायचं. मालक कधी हात न वर करणारा असा भेटल्यानंतर आनंद वाटायचा. पक्ष्यांनी सगळं खाऊन बस टाकलं महाराज रिकामं करून. आणि मग तो शेतकरी आल्यानंतर तुकोबारायांच्या मनकटाला धरून त्यांनी माळ्यावरून खालीच ओढलं महाराज. आणि म्हणाले, काय दावा साधलास म्हणाले, 2 खंडीचं पीक येणार माझं रान, आणि हे काय म्हणाले रिकामं करून टाकलंस. आणि त्याच्याकडून महाराज एक वस्त लिहून घेतला की म्हणाले 2 खंडी धान्य तू मला देणे आहे. गावचा अधिकारी आणला आणि सगळ्यांच्या समक्ष महाराज हे लिहून घेतलं. आणि तुकोबारायांना अथवा अर्वाच्य शिवीगाळ करायला लागला, बोलायला लागला. आणि मग तुकोबारायांनी मान्य केलं, कारण चूक माझी आहे. वास्तविक पक्षी राखण्याकरता मला बसवलं होतं, पण ह्याचं बोलणं चुकीचं होतं. माझं बोलणं खरं आहे, तुकोबारायांना पटलं. पण तुकोबारायांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला, त्याचा अर्थ वेगळा होता. शेवटी ही सगळीकडं पंचायतीत बातमी गेली. आणि मग पंचाने असं ठरवलं की पंच म्हणाले, निदान जाऊन तरी बघूया, आधीच करार कसा ठरवू नये. तर ठरवलाय करार म्हणाला शेतकरी, यांनी मला 2 खंडी धान्य देण्याचे आहे. आणि प्रत्यक्ष ज्यावेळी बघायला फिरायला गेले त्यावेळी महाराज पहिल्यासारखी कंसाने दाण्यानं भरलेली होती. आता तो शेतकरी आश्चर्यचकित झाला की म्हणाले, हे पुरा पिशा होते, मी बघून गेलो आणि हे कसं काय झालं म्हणाले. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणाले, तुकोबारायांनी सामान्य लहान लहान जीवाला खायला घातल्यामुळं त्याचं धान्य वाढलं म्हणाले. कोण म्हणाले, तुकोबारायांच्या जवळजवळ काळी जादू आहे का काही की. कारण त्यावेळी हजारो लोक हजारो पद्धतीनं बोलणार. आणि तुकोबारायांच्याकडे खायला आधीच काय नाही, पांडुरंग पावला त्याला, म्हणून हे धान्य वाढलं का काही की. तुकोबाराया महिपती बाबा सांगतात, पिशाची कणशे झाली साची, हे तो करणे विठोबाची. विठोबाशी चिंता तुकयाची, सप्रेम चित्ती सर्व काळ. ज्यांनी पक्ष्यांनी खालं त्याची चिंता तुकोबारायांना नव्हती, ज्यांचं शेत खालं त्याची तुकोबारायांना चिंता नव्हती. जे खालं, जे आलं दिलं, कशाचीही चिंता नाही. मात्र या सगळ्याची चिंता कोणाला होती, पांडुरंग परमात्म्याला होती. आणि मग अशी पिशाची कंस होऊ शकतात कधी, निरपेक्ष भावनेनं सेवा करणाऱ्या भक्ताची होतात. आजही अनुभव प्रत्येकाला येऊ शकतो. म्हणून निरपेक्षता ते मुख्य नाशिक. नाथाने आपल्या भागवतातलेले निरपेक्ष साधू आहे तोच खरा नाक आहे त्याला म्हणावं. आणि जे निरपेक्ष नाहीत ते निर्नासिक आहेत म्हणतात. अपेक्षित जर परमार्थात उतरला मनुष्य, हे पाहिजे हे नको असं करणारा, तर त्याला ईश्वर साह्य करत नाहीत म्हणावं तितकं. पण तुकोबारायांच्या इच्छे कोणतीही वासना अंतःकरणात नसल्यामुळं मग शेवटी करार ठरलेला होता. करार बदलणार नाही म्हणाले पंचायतीतील लोक. तुकोबारायांना मग लोक म्हणायला लागले, धान्य तरी बहुत आहे, काय करावं. तर ते माझा काही संबंध नाही म्हणाले. रखवालीचा महिना निघून गेला, तुकोबाराय तिथून निघून गेले. पण प्रामाणिक लोक 4 होते म्हणाले. तुकोबारायांच्यावर हा उगाचच विनाकारण आळा आला, तो बोलला शेतकरी चुकीचा आहे. आणि मग मजूर लावूनही वेटाळलेली शेत. तुकोबारायांना आनंद वाटला का त्या गोष्टीचा, की पक्ष्यांना जी स्थिती प्राप्त झाली ती मला का होऊ नये, म्हणून महाराज तिथून निघून गेले. कारण पक्ष्यांशी
याज सारखे माझे या जीवा, केव्हा करशी देवादे देवा, याज सारखा हेवा तुझ वासुनी कोण पुरवेल. की या पक्षांना कशी हाव राहिलेली नाही तशी माझी हाव नसावी. हे आपलं परक अशी संकुचित बुद्धी नसावी, म्हणून पक्ष्यांच्यासारखं माझं जीवन अगदी निर्निमित्त राहावं. म्हणून तुकोबाराय उठून निघूनच गेले. पण काही शहाणी माणसं व्यवहारी होती. ते म्हणाले आता केलेला आहे कर्जरोख, आपला काय केलेला आहे, करार केलेला आहे, तो करार तर परत फाडून तुकोबारायांच्यावर 2 खंडी धान्य बसवलेला आहे. हाही करार आता मोडायचा नाही म्हणाले. महाराजांना जेवढं धान्य होईल तेवढं देऊया म्हणाले. प्रामाणिक 4 लोक होती. आणि मग मजूर लावणे वेटाळलेले शेत राशी करून मोजिले समस्त. तो 17 खंड्याचे आले गणित, विस्मित लोक होतात ते. 17 खंडी धान्य झाले. मग मला सांगा 2 खंडी धान्य होते तिथं 17 खंडी हे देवानंच दिलं का नाही. तुकोबारायांना देव देतो ही जाणीव आहे, पण सामान्य माणसाला असत नाही. ईश्वरनिष्ठ जे आहेत महापुरुष त्यांना सगळंच देव देतो ही जाणीव आहे. आम्हाला मात्र आमच्या कर्तव्याची काय थोडी घमेंड आहे, अहंकार आहे. आणि 17 खंड्यामधून 2 खंड्या त्या शेतकऱ्याचं देऊन उरलेलं धान्य तुकोबारायांना नेण्याकरता पुष्कळ लोक विनवणी करतात. महाराज त्याला अजिबात हात लावत नाही. आणि ते 15 खंडी धान्य अंबाजीपंत कुलकर्णी म्हणून त्या गावचा पंचायतीतला प्रमुख होता सूत्रधार, त्याने आपल्या घरी ठेवलं. आणि ते 15 खंडी धान्य तुकोबारायाने ज्यावेळी देवळाला पहिली कुदळ मारली बांधकामाच्या वेळी, त्यावेळी पांडुरंगाने स्वप्नात येऊन त्या अंबाजी पंतांना सांगितलं की जे मागं मिळालेलं 15 खंडी धान्य आहे ते विका आणि मंदिराचा काय करा, जीर्णोद्धार करा. मला सांगा तुकोबारायाने कोणतीही कृती केलेली अजिबात वाया गेलेली नाही. किती सत्य प्रतिज्ञा असते. एवढं निकोप वागणं धर्मराजाला सुद्धा घडणं शक्य नाही, हरिश्चंद्राला सुद्धा घडणं शक्य नाही. निकोप बिनचूक वागणं, असं वागणं असल्यामुळे पांडुरंगाला सुद्धा खाली मान घालून वावरावं लागलं. आणि मग विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता स्वतः पांडुरंग परमात्म्याने हजर राहावं अदृश्य रूपानं. ज्याचं मंदिर बांधतोय तो प्रत्यक्ष तिथं हजर आहे, तुकोबारायांच्या बरोबर तिथं गुजगोष्टी करतो. आणि मग महाराजांनी माती स्वतः कालवून विटा बनवायच्या आणि बांधकाम करायचं. लोकांनी सगळ्या मग मनावर घेतलं आणि त्या विठ्ठल मंदिराच्या ओऱ्या वगैरे सगळ्या बांधून काढल्या. आता हक्काचं मंदिर झालं भजनाकरता. रात्र 2 प्रहर काय करायचं, भजन करायचं. सकाळी उठून काय करायचा, काकडा करायचा. आणि मग नित्यनेमानं कायमस्वरूपी महाराजांचं भजन पूजन ही काय वाढली त्यांची सदैव ध्यानधारणा, सदैव नामचिंतनाचा ओढा तुकोबारायांचा पारमार्थिक वाढत वाढत गेला. तसा जिजाईंचा आणि तुकोबारायांचा काय झाला, आस्ते 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 वियोग होत गेला. अंतरच भरपूर पडायचं. मंदिरात गेले की महाराज परत यायचेच नाही. परत घराकडे यायला तर जिजाई काय करायच्या, थोरली मुलगी काशीबाई तिच्याकडून काहीतरी अन्नधान्य पाठवायच्या खाण्याकरता. आणि मग त्या दिलेल्या जेवणावरच तुकोबाराय तिथं जेवून राहायचे. पहाटेने उठायचे. एवढ्या काळात तुकोबारायांनी आपल्या झोपेवर विजय मिळवला. महिपती बाबा म्हणतात वयाच्या 23व्या वर्षापासून तुकोबाराया निर्याण काळापर्यंत झोपले नाहीत. केवढा त्यांनी वेळेचा वापर केला आहे बघा. आम्हाला झोप म्हणायचा अवकाश, म्हणजे कीर्तन सांगतोय मी, तुका म्हणे नामा म्हणे म्हणतोय मी, कीर्तनातच झोप येते आम्हाला. किती पाप असेल. पळवून या गेली झोप होते पाप आळते, तुकोबाराय म्हणतात. म्हणजे गुडाकेश ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात, इंद्रिय जिंकलेला, झोप जिंकलेला अर्जुनच होता महाभारत कालात. त्या पाठोपाठ तुकोबारायांनी 23 वर्षापासून कधीही झोपले नाहीत असं चिंतन केलं आहे महिपती बाबांनी. झोप आली तर सदैव चिंतन असायचं त्यांचं. असं रात्रंदिवस म्हणून जागृती स्वप्ने पांडुरंग म्हणतात. जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे माऊली म्हणतात. संतांचं चिंतन त्रिकाळ आहे, कायम ध्यानात मनात सदैव चिंतन आहे. आणि मग 23व्या वर्षी देवाचं देऊळ बांधल्यानंतर महाराजांना 24व्या वर्षी माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगिकार. हा त्यांच्या जीवनातला मोठा बदल झाला म्हणायचा. कारण गुरुकृपा झाल्यानंतर त्यांनी जी साधना केली ती एक स्वतंत्र साधना आहे. आतापर्यंत संसाराच्या कर्तव्यानं वेटाळलेलं होतं म्हणतात, त्यात काही बांधिलकी होती, मुलाबाळांची काहीतरी गोष्टी होत्या. हे करता 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 जिजाईंचाही त्यांना काही लकडा असायचा. आणि ह्या तगाद्यामुळं तुकोबारायांना मनासारखी सेवा करता आली नाही. एवढ्या काळात महाराजांनी भागवताची पारायणे केली म्हणतात. काही ठिकाणी असं वर्णन करतात, नाथांच्या भागवताची शुद्धप्रत तुकोबारायांनी मिळवून 1100 पारायणं भंडाऱ्यावर केली.
1100 पारायण भागवताची. म्हणून तुकोबारायांच्या गाथ्यावर जास्त मोठा प्रभाव आहे तो नाथांचा आहे. नाथांच्या भागवतातल्या निम्म्या अर्ध्या सगळ्या उपदेशाचे अभंग तुकोबारायांच्यात उतरलेले आहेत. आणि नाथांचा भागवत हा वेदकालापासून स्मृती, श्रुती, पुराण, इतिहास, शास्त्र, छंद, ज्योतिष सगळ्याचं वर्णन भागवतात आलेलं आहे. आणि भागवत लिहिणारे नाथ हे ज्ञानोबराया दुसऱ्या वेळेत आलेले आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरीचा प्रभाव पडला नाही असं म्हणायची गरज नाही. ज्ञानोबराया तेच एकनाथ महाराज म्हणाले आणि नामदेवराया तेच तुकोबाराया म्हणाले. म्हणून तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अगदी रोखठोक धर्मशास्त्राचे निर्णय आहेत. अगदी समाजशासन कसं असावं, अर्थव्यवस्था कशी असावी, आपण कसं वैयक्तिक जीवन जगावं, धर्म आणि नीतीचं, हे सगळं ठाई उपदेश आहेत त्यांचे. म्हणून केलेला त्यांचा दांडगा अभ्यास आहे. योग वाष्टिष्ठातली सगळी प्रकरणं महाराजांनी गाथ्यामध्ये आणलेली आहेत. आणि विशेष त्यांचं कौतुक का की हे असं सहज आलेलं आहे. याला आरशवाणी म्हणतात, ठरवून लिहिलेलं नव्हे. आणि मग गुरुचा उपदेश झाल्यानंतर बाबाजी चैतन्य त्यांचे गुरु झाले. राघव चैतन्य केले अनुष्ठान, त्यासी द्वैपायने कृपा केली. अभंग मोठा ज्ञानोबरायांनी वर्णन केले. विद्यावंशाचं मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ हेतून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासाशी उपदेशिले. राघव चैतन्य केले अनुष्ठान, त्यासी द्वैपायने कृपा केली. कृपा करून हस्त ठेवेला श्री बोधतोंतरी ठिसावला. राघवाचरणी केशव शरण आणि बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची. आणि बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निजकृती. आणि मग आता तो संप्रदाय ज्ञानोबरायाने आमच्याकरता खुला केला. आता जे बाबाजी चैतन्य म्हणतात ते आपले आता हरेराम हरे कृष्णचा संप्रदाय आहे, तोही चैतन्य संप्रदाय आहे. त्यातले काही लोक म्हणतात आमच्या बाबाजी चैतन्याने तुकोबारायांना काय केला, अनुग्रह दिला. बघायला गेलं तर तोही चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय आहे, बरोबर आहे. पण महाअवतार बाबाजी म्हणून एक होऊन गेले. दत्त संप्रदायाला ज्यांनी कुणी वाचलं असेल त्यांना माहिती असेल. ज्यांना लाहिरी महाशय, महाअवतार बाबाजी चांगली चरित्र आहेत. ते महाअवतार बाबाजी आजही हिमालयामध्ये 3500 वर्ष होत आली असतील त्यांना. आजही ते हयात आहेत, तपश्चर्येत आहेत. कोण म्हणतात त्यांनी तुकोबारायांना उपदेश केला. काही असे नाका, पण मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. सर्वांना माहिती आहे ते गुरु परंपरेच्या अभंग 4 नित्यनेमानं जो वाचील त्याला कसलंही संकट ज्ञानाच्या बाबतीत, कसलंही संकट संसारिक बाबतीत येणार नाही, असं महिपती बाबांचं लिखाण आहे. म्हणजे केवढं मोठं सामर्थ्य आहे संतांच्या प्रत्येक कृतीत. आणि मग तुकोबारायांना माघशुद्ध दशमीला उपदेश झाला. उपदेश झाल्यानंतर त्यांचं जीवन एक वैयक्तिक अनुभूतीनं वेगळं भारून गेलं. त्यानंतरचं नामचिंतन, त्यानंतरची साधना तुकोबारायांची एक वेगळ्या उंचीची होती. मग त्यानंतर वयाच्या 24 वर्ष उलटले. 26व्या वर्षी तुकोबारायांना ग्रंथसंपदा करण्याविषयी स्वतः नामदेवराय आणि पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले. दिहूत आपल्या घरामध्ये वास्तव्य झोपेत असताना नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्त बोलू नये. मापटाकी सडे धरले विठ्ठले, थापटोने केले सावधान. आणि प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लागे तुका. नामदेवराय म्हणतात मी पूर्वजन्मामध्ये प्रतिज्ञा केलेली होती, ती प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. राहिलेले 4.5 कोटी अभंग तो पूर्ण करावेस अशी माझी इच्छा आहे. आता वावगं निमित्त बोलू नये. मापटाकी सडे धरिले विठ्ठले, प्रमाणाची संख्या सांगितली, छंद सांगितला, माप सांगितलं, कशी असावी ओवी, कसा असावा अभंगातलं व्रत, कसा छंद असावा, सगळं वर्णन केलं. तुकोबारायांचे अभंग सगळ्या भाषेतले आहेत, सगळ्या व्रतातले आहेत, सगळ्या छंदातले आहेत. ओवीबद्धसुद्धा अभंग आहेत. मध्ये मनाला उपदेश केलेले 6 अभंग आहेत बघा. त्यामध्ये त्यांनी चांगलं वर्णन केलेलं आहे. ते ओवीबद्ध अभंग आहेत, ते गाता येत नाही. सगळ्या छंदातले अभंग आहेत. आणि मग नामदेवरायांनी स्वतः सांगितलेला आहे, तोच अवतार तुकोबारायांचा आहे. पांडुरंगही त्याला साक्षी आहे. पांडुरंगही म्हणतात जे नामदेवराय सांगतात तेच तू कर. आता सांगितले काम करावे कवित्व. कवित्व कर म्हणजे काय कर नेमकं. मग तुकोबारायांना जी अंतस्फूर्ती झाली त्यातून पहिली बाळक्रीडा जन्माला आली. म्हणून काही सांप्रदायिक गाथ्यामध्ये बाळक्रीडेनं सुरुवात आहे. आणि आमच्या देवडीकर बाबांची गाथा असेल किंवा आपले गंगू काका शिरवळकर यांची प्रत जर बघितली तर त्यामध्ये समचरण दृष्टी विटेवरी सजरी इथून सुरुवात आहे. त्यामध्ये बाळक्रीडेचे जवळजवळ 900 चरण, जुन्या काळामध्ये कडवी म्हटलं जायचं,
तो शब्द खरा आहे. चरण म्हणण्यापेक्षा कडवं म्हटलेलं बरोबर आहे. 900 कडवी तुकोबारायांनी स्वतः लिहिली. म्हणजे तुकोबारायांना शिकायची गरज नव्हती, लिहायला शिकायची गरज नव्हती, वाचायला शिकायची गरज नव्हती, स्वयंभू होते. तुकोबारायांनी 900 चरणाचे ती सगळी बाळक्रीडा स्वतः लिहिली आणि ती स्वतः बोलायची, स्वतः अंतस्फूर्तीनं बाहेर यायची आणि लिहायची. ही भूमिका तुकोबारायांना थोडासा कष्टाचं वाटायला लागलं. त्यानंतर त्यांनी काही लिहिलं नाही आणि ती जी बहार होती ती वास्तविक पांडुरंगानंच लुटली म्हणायचे. असे कित्येक कोटी अभंग महाराज इंद्रायणीच्या काठाला म्हटले असतील, किती घरची कामं करत म्हणताना बोलले असतील, काही व्यवहार करताना महाराज ते अभंग बोलले असतील, काही ठिकाणी घरची माणसं जिजाईच्या बरोबर भांडताना अभंग बोलले असतील. हे सगळे अभंग काही लिहिलेले नाहीत महाराज. खरोखर चांगला ठेवा होता तो निघूनच गेलेला आहे आणि त्यातले तुमच्या आमच्या भाग्यानं वाट्याला 4092 अभंग आता उरलेत आणि त्या 4092ची उंची आम्हाला जर एका चरणाची गाठता येत नसेल तर 4.5 कोटी अभंगाची काय उंची असेल. म्हणून तुकोबारायांचं जीवन हे उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान म्हणतात. मी एवढ्या उंचीला पोचलो म्हणजे देवाला सुद्धा आपल्या त्या भावनेला थिटं पडावं लागेल एवढी तुकोबारायांनी आध्यात्मिक उंची गाठली, वैचारिक उंची गाठली. म्हणून तुकोबारायांचं जीवन हे सांगोपांग सगळीकडून सर्वांग सुंदर होतं. कुठंही त्यामध्ये एकही अंग न्यून नव्हतं. भक्तिप्रेमही होतं, वैराग्य पराकोटीचं होतं. त्यामुळे छत्रपतींच्या सारखे महान पुरुष जरी दारात द्यायला आले तरी ते त्याने अगदी आनंदानं नको म्हणून सांगितलेलं आहे. सामान्य माणसाचं कोणी घेऊ शकेल. एखादा आमच्यापेक्षा जर अगदी कमी, एखादा गरीब, एखादा योग्यतेनं कमी असलेला मनुष्य देण्याकरता आला तर आम्ही लाथाडून झुगारू शकतो. पण आमच्यापेक्षा उच्च एखादा श्रेष्ठ धनवान एखादा पदप्रतिष्ठेचा माणूस आमच्याकडे पैसे घेऊन आला तर आम्हाला तो तसा ढकलून घालवता येईल का? तुकोबारायांच्या समोर छत्रपती आले तरी देखील ते आपला बाणा सोडत नाहीत. आम्ही कोण आहोत? वैष्णव आहोत, पांडुरंगाचे दास आहोत. आम्हाला पांडुरंगा व्यतिरिक्त या जगामध्ये मोठं काहीही नाही. तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुढे सकळही. ते देवाला सुद्धा ठणकावून सांगतात, तू सुद्धा आमच्या दारात आलास तर तुझ्यापेक्षा आम्हाला तुझं नाम श्रेष्ठ आहे, तू फार श्रेष्ठ नाही. केवढी नामनिष्ठता तुकोबारायांची. म्हणून छत्रपतींनाही ते आदरानं सांगतात. छत्रपती म्हणजे काय असामान्य आहे. नैतिकता केवढी मोठी आहे छत्रपतींची. त्यांनी मिळवलेलं धनही पवित्र आहे, देणाराही पवित्र आहे, घेणाराही पवित्र आहे, सगळेच पवित्र आहेत. पण पवित्र असून देखील तुकोबाराय आपला निर्णय ठोक अगदी सांगतात, हे राजा मुंगे आणि राव आम्हा सारखाची जीव. तुका म्हणे धन आम्हा गोमांसा समान. ही योग्यता वयाच्या 26व्या वर्षी महाराजांच्याकडे होती. आम्हाला 26व्या वर्षी काय कळत होतं हे ज्याचं त्यानं तपासावं. 300 वर्षापूर्वी काय योग्यता असेल. येणारी व्यक्ती केवढी मोठी आहे, ज्यांचा आज नावावर केवढं अंगामध्ये महाराज आवेग प्रवेश होतो. छत्रपतींचं नाव घेतल्यामुळे तेही युगपुरुष होते. युगात नाव बदल करण्याचं सामर्थ्य होतं. आणि हे साधी गोष्ट नव्हे. तुकोबारायांच्या समकालीन दासोपंत होते, मोरोपंतही होऊन गेले त्यांच्याबरोबर. समश्लोकी वामन पंडितही होऊन गेले त्यांच्याबरोबर. समर्थ रामदासही त्याबरोबरच आलेले होते. समर्थांच्याबरोबर 5 पंचक होते. रंगनाथ स्वामी, नारायण स्वामी, निरंजन स्वामी, रघुनाथ, ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होती. मोरगावचे चिंचवडचे मोरया गोसावी, चिंतामणी देव, अनगडशाह फकीर, रामेश्वर शास्त्री, दादोजी कोंडदेव ही विद्वान मंडळी होती त्या काळात. एवढी महाराष्ट्रात समर्थ मंडळी असताना सगळ्यांचं कर्तव्य कीर्ती झाकून तुकोबारायांचं वैयक्तिक जीवन सगळे लोक बघत होते. गावोगावी तुकोबारायांची भजनं म्हटली जायची. गावोगावी सुंदरते ध्यान उभे विटेवरी हे म्हटलं जायचं. आजही तुकोबारायांचा अभंग चरण एखादं सुद्धा येत नाही असा मनुष्य भेटणारच नाही. एक वेळ मराठीची कविता नाही येईल पण तुकोबारायांचा तुका म्हणेशिवाय एक पद असेना प्रत्येकाला पाठ असेल. माळ असेल नसेल असेल, नास्तिक असेल, चांगला असेल, काय असेल, म्हणजे एवढा त्या गाथेचा वाङ्मयाचा परिणाम झालेला आहे समाज जीवनावर. म्हणून संतांनी देश बुडवला म्हणणारे लोकही आहेत या जगात आणि संतांनी नावलौकिक केला म्हणणारे लोक आहेत. संतांनी आम्हाला मूळ भूमिका पटवून दिली. तुकोबारायांनी त्या मूळ गाभ्यालाच हात घातला की जेणेकरून अर्थ शुद्ध होईल, धर्म जेणेकरून टिकला जाईल, जेणेकरून पांडुरंगाची भक्ती टिकली जाईल. असंच जीवन ते तिथून जगले. 24व्या वर्षी गुरुपदेश झाल्यानंतर त्यांचं जीवन नामदेवांनी 26व्या वर्षी हे सगळं सांगितलं. म्हणजे शेवटच्या 4 वर्षामध्ये त्यांनी गाथा लिहिली असं वर्णन आहे.
आणि मग ही गाथा लिहित असताना देखील त्यांना काही वैयक्तिक साधना, ते काय दिवसभर असं अभंग म्हणत बसायचे नाही. कारण ही उरलेले अभंग मग लिहिले कोणी, काल काका म्हणाले तसं उरलेले अभंग त्यांनी गंगाधर बुवा मवाळ कडोसचे आणि संताजी महाराज जगनाडे दिले, हे सुदुंबरेचे या दोघांनी लिहिले. कारण हे तुकोबारायांच्या वयाचे समवयस्क सगळी मंडळी. संताजी महाराज जगनाडे तिन्ही हे अगदी लिंगायत समाजातले, तिन्ही समाजाचे अतिशय शाकाहारी, वर्तणुकीला चांगले, ते तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक होते. आणि गंगाधर बुवा हे वास्तविक महाजन होते म्हणतात. त्यांचा स्वभावही अगदी नाही, कुलकर्णी, हाडाचे कुलकर्णी, चांगले यजुर्वेदिक कुळातले, पण बोलणं शांत, स्वभाव प्रेमळ असल्यामुळं, बोलणं अगदी मवाळ असल्यामुळं तुकोबाराय त्यांना मवाळ म्हणायचे. म्हणून त्यांचं नाव गंगाधर बुवा मवाळ असं पडलं. म्हणून त्या दोघांना तुकोबारायाने आपला लेखनिक म्हणून तयारी केली. कारण गंगाधर बुवा मवाळांची पहिली भेट अशी झाली म्हणतात की तुकोबाराय ज्यावेळी भंडाऱ्यावर ध्यानस्थ बसायचे नामचिंतनात, त्यावेळी गंगाधर बुवांची म्हैस 4 दिवस चुकलेली होती. आणि बुवा गंगाधर बुवा शोधत गेले आणि तुकोबाराया तिथं बसलेले बघितल्यानंतर तुकोबारायांना त्यांनी पाहिलेलं नव्हतं. तुकोबारायांना त्यांनी हलवलं, विचारलं. बाबा म्हणाले, माझी म्हैस तुम्ही बघितली का, इथं कुठं आलेली? आणि मग त्यांनी तुकोबारायांनी त्यांना विचारलं की बाबा म्हणाले, इतके दिवस काय फिरतोस, तर म्हैस माझी मिळत नाही. मग असा जर देवप्राप्तीसाठी प्रयत्न केला असता तर मिळाला असता देव म्हणाले. असा खटाटोप संसारात करण्यापेक्षा मी काही म्हैशी बघायला इथं बसलेलो नाही म्हणाले. आणि मग काय करू, तर म्हैस घरात आली असेल जा म्हणाले. काय शुद्ध पुरुषाचं बोलणं असतं महाराज, त्या वाणीला फळ असतं. खरोखरच गंगाधर बुवांच्या वाड्यात ती म्हैस आलेली होती. आणि मग हे त्यांना बघितल्यानंतर अतिशय आनंद झाला. गंगाधर बुवा मवाळ हे महाराज प्रामाणिक होते, कृतज्ञ होते. त्यांनी लगेच 5 पोळीचा नैवेद्य भरला आणि दुसऱ्या दिवशी महाराज जिथं शिळेवर होते तिथं घेऊन आले. तुमच्या बोलण्याला अतिशय यश आलं, तुमची वाचा सिद्ध आहे, त्यामुळं माझी म्हैस गुणाची होती, मिळाली. तुम्ही पत्ता सांगितल्या मिळाली, त्यामुळं मी हे तुम्हाला जेवण घेऊन आलं म्हणाले. तुकोबाराय म्हणाले, यासाठी मी तर बसलेलो. आणि ते जर सुरू केलं असतं तर बाळूमामासनी इकडे यायची गरज भासली नसती म्हणाच. दुसरं एक तीर्थक्षेत्र निर्माण झालं असतं. हेतू काय, तुकोबारायांना त्याची वाचासिद्धीची अपेक्षाच नव्हती कसली, पण त्यांना एक बदल करायचा होता गंगाधर बुवा मवाळांच्या जीवनामध्ये. आणि मग मवाळांना त्यांचे अभंग ऐकावेसे वाटायचे. म्हैस फिरवायला आले की तिथं सोडायचे नाही, बुवा अभंग ऐकायचे. संताजी महाराज सुद्धा तसेच अभंग ऐकायचे. आणि मग संताजी बुवांना एक दिवस महाराजांनी बोलवून घेतलं, पळसाची पानं आणायला लावली, भुर्जपत्र करायला लावली त्याची, डोक्यावर हात ठेवला महाराज संताजी महाराजांच्या आणि एक बोरूचा टाक दिला आणि अभंग त्यांना लिहायला लावले. म्हणून पहिले लेखक तुकोबारायांच्या गाथेचे संताजी महाराज जगनाडे दिले. संताजी महाराजांचीच वही आज प्रमाणभूत मानली जाते. तुकोबारायांच्या गाथेविषयी संताजींचीच वही. आणि मग नवीन हे इंदुप्रकाश गाथा वगैरे नवीन छापखाने आल्यानंतर, पण पहिली वही संताजी महाराजांची जगनाडे दिलींची. हे पहिले 2 असे शिष्य तुकोबारायांना भेटले की प्रति तुकोबाराया, वागणं एकसारखं, बोलणं एकसारखं, अतिशय मन, वाणी आणि काया एक रेषेत असणारे हे 2 जण भेटले. असे असते 14 जण तुकोबारायांना भेटले. त्यात निळोबाराया तुकोबारायांच्या नंतरचे, पण 14 टाळकऱ्यात त्यांचा समावेश आहे. हे का सांगावं असं लागलं की त्यांचा महिमा तुकोबारायांचा त्यांच्यामुळं आम्हाला पुढं कळाला. आणि मग असं भंडाऱ्यावर नित्यनिमान तुकोबारायांनी जावावं, गावच्या देवाळात पांडुरंगाची पूजा करावी, एक काहीतरी एक शक्ती पांडुरंग परमात्म्याची आपण ती साधना करून मिळवावी, तिचा एक सुख विलक्षण भोगावं म्हणून भंडाऱ्यावर नित्य जायचे. आणि मग जेवणाची अडचण व्हायची आवडींची, की गावात असतील तर आम्ही जेवायला वाढलं असतं, पण आता हे कुठं गेलेत काय बरं सांगून जात नव्हते. आणि मग तुम्हाला चरित्रभाग माहिती आहे, शेवटी जिजाईने कान लावावा, कुठं चालले त्या जमिनीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यावा. आणि अशा रूपानं तुकोबारायांची वाट ती शोधत यायची. एक दिवस जिजाईंच्या पायात करवंदीचा काटा लागला, चप्पल पायात घालायला नव्हतं त्याला. आणि मग तो काटा लागल्यानंतर इतकं दुःख झालं की मग आता हा काटा काढेल कोण. लागल्या पाण्यात भोपळा आणलेला होता, पोखरलेला भोपळा पाण्यासाठी, तो सांडला. डोकीवर काही जी कुरकुली घेतली होती छोटी तीही पडली. आणि त्या दुःखाने विव्हळत बसलेली असताना मग पांडुरंगाला तिची दया आली. आणि मग विठोबाचं रूप छोटंसं घेऊन तो आला आणि मग म्हणाले, मी तुझा काटा काढू काय म्हणाले.
आणि मग तिला माहिती होतं जरा आम्हाला काहीतरी झालं तर कोण रूप घेऊन येते हे तिला माहिती होतं. वास्तविक पती माझा शहाणा आहे, पण याच्या छंदामुळं माझ्या संसाराचं काय झालेलं आहे वाटोळं. त्यामुळं हे काळतोंड्या तुझं मी तोंड बघणार नाही असा तिचा कायम आक्षेप असायचा. आणि मग हातच लावू देईनात, तुझं तोंडच मला बघायचं नाही म्हणाल्या. आणि मग शेवटी कोणच नाही त्या वनात काठा काढण्याकरता. आणि मग तुकोबारायांनी आपल्या पांडुरंग परमात्म्यांनी जवळ जाऊन तिला सांगितलं, आता या वनात कोण नाही, मी मदत करतो, मदत करण्यासाठी आलो आहे. आणि मग महाराज पांडुरंगाने आपल्या मांडीवर पाय घेतला आणि काठा काढून, महाराज तू माझ्या मुलीसारखे आहेस, निश्चित राहा, तुकोबारायांची सेवा करण्याकरता तुझा जन्म आहे. आणि ते पटवून देतात व्यवस्थित. तरी देखील म्हणते ती तुझं मला तोंड बघायचं नाही. महाराज ती तुकोबाराया पांडुरंग परमात्मा काठा काढतात, ती मान बाजूला करते. मान बाजूला केली तर पुढं देव दिसतो तिला. वर्णन चांगलं केलंय महिपती बाबांनी, भारीचं वर्णन आहे. आणि परत ती इकडं काठा काढताना बघते तर तोच इथं आहे, तोच मागं दिसतो. ती दिशा बदलून बघते, वर बघते, दाही दिशाकडे बघते, दाही दिशेला शेवटी डोळे घट्ट आवळून धरते, हे तोंडच बघायला नको. तर डोळ्याच्या बाहुलीतच जाऊन देव बसतो. आणि मग सगळीकडेच विठ्ठलमय झाल्यानंतर हा काय माझा घर घेणा पाठ सोडत नाही आणि आमच्या घराला हा काळ लागलेला आहे असं समजते. आणि तू इथून जा म्हणून सांगते. नाही म्हणाले, मला महाराजांची भेट घ्यायची आहे. पांडुरंग परमात्मा जिजाई बरोबर. आता त्यांनी काटा काढल्यानंतर महाराज मग काय, त्याने अनेकांचे काटे काढलेले आहेत मागं पुराणात, ते दुष्टांचे. पण भक्ताचा काटा काढण्याकरता त्याला फार आनंद वाटतो. आणि भक्त सकाळ श्रीहरी असल्यामुळे महाराज पुढं कुरुकुली घेऊन, मोकळा भोपळा घेऊन मागून देव येत आहेत. आणि हे तुकोबारायाने ज्यावेळी भंडाऱ्यावर पाहिलं त्यावेळी त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की त्यांच्या जीवनात ते कधी इतके हसले नसतील. कारण अंधार आणि सूर्य हे एकदम कसं काय आले, एखादा सिंह आणि बोकड कसं काय यावं एकत्र, एखादं मांजर आणि उंदीर कसं काय यावं, तसं इकडं जिजाई आणि मागं शारंगधर परमात्मा हे कसं काय जमलं असेल. आणि हे शक्य नाही म्हणाले, जिजाईचा आणि याचा कधीही संवाद होणं शक्य. आणि मग तुकोबारायांना आनंद वाटला की जिजाई आज पांडुरंगाच्या कृपेच्या छत्राची काय झालेली आहे, मालकीन झालेली आहे. तिला तुकोबारायांच्या पांडुरंगाविषयी तिला दया उत्पन्न झालेली आहे, अंतःकरणात प्रेम उत्पन्न झालेलं आहे. आणि आता माझा संसार आनंदानं होईल, तुकोबारायांची ही अपेक्षा आहे. आणि मग ती एकच भाकरी घेऊन आलेली आहे महाराज. पण आता हा मागून आलेला आहे, तिला इच्छा आहे फक्त मालकच जेवावा, कारण एक भाकरी दुसरी देता येत नाही. तुकोबारायांनी ती कुरकुली ठेवल्यानंतर आधी देवाला दे म्हणते. ती मनातल्या मनात म्हणते, याला दिलं तर नवऱ्याला काय खायला मिळेल माझ्या, इथं पाण्याची व्यवस्था नाही, काय करायचं, चिंतातूर झालेली आहे. आणि मग पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराय म्हणतात त्यांना दे. त्यांना दिल्यानंतर महाराज दुसऱ्या वेळी पांडुरंग परमात्माच म्हणतात तुकोबारायांना काहीतरी तू दे. आणि त्यावेळी मग झाकलेलं वस्त्र बाजूला काढल्यानंतर ते वस्त्र अन्नानं भरलेलं, कुरकुती भरलेली दिसते. तिला आश्चर्य वाटतं, आज माझी लाज माझ्या कुळदेवीनं राखली. कुणी राखली असेल त्या देवाला माझा नमस्कार. ती मंगळाईची फार तिच्यावर श्रद्धा होती, कारण तिच्या माहेरचा कोण होता, तो देवी होती. आणि माहेरचा देव विशेष करून स्त्रियांना फार आवडतो. म्हणजे अगदी गावचं कुत्रं जरी आलं तरी आनंद असतो त्यांना. माहेरचं इकडलं असलं तर मारतील, पण तिकडल्याची मात्र आवड असते. तसं जिजाईला फार आवड वाटायची की माझ्या मंगळाई मला पावली, मी पावले असं सारखं म्हणायचं. आणि मग तुकोबाराय आनंदाने म्हणाले, तुझ्यासारखी पत्नी मला दिली, हे पांडुरंगानं फार मोठे उपकार केले. ती म्हणते, बरा पांडुरंग तुला देईल म्हणाले, माझ्या बाबानं तुला दिली आहे म्हणाले. म्हणजे केवढी तिची परमार्थाविषयीची चीड आहे. याचा अर्थ परमार्थ नको आहे असं नाही, व्यावहारिक जगतामध्ये ती किती ठाम आहे. मला कुणी तुझ्यासाठी दिली, तू काळामणी बांधून मोकळा झालास, पण मी काय करायचं असं तिची कायमची व्यथा आहे. म्हणजे मुलांचं काय करायचं, 3 मुलं आहेत, 3 मुली आहेत, घरचा व्यवहार आहे, काय खायचं. आणि यावेळी महाराज त्या काळात आबाजीपंत कुलकर्णी, मल्हारपंत कुलकर्णी या मोठ्या मोठ्या जाणकार माणसांनी जिजाईना खाण्यापिण्याची वस्त्र, कपडे, लत्ते हे व्यवस्थित पुरवलेले आहेत. तुकोबारायांचं जीवन इतकं उघडं पडलेलं नव्हतं. हे उगाच लोक सांगतात सिनेमातले वगैरे, हे मालिका काढून, इतकं तुकोबारायांचं जीवन फाटकं नव्हतं. तुकोबारा एक नामधारक. महाराज आज त्यांच्या नावाखाली आम्ही उगाच तोंडानं राम राम म्हणा लागलोय, तर पिशवी एक धरतात, गाडी एक धरतात, चप्पल एक धरतात. आमची व्यवस्था ही आहे. तुकोबारायांची व्यवस्था काय असेल? तुकोबारायांचा सगळा श्वासोश्वासही महाराज त्यांच्या टाळकऱ्यांनी पाहिलेला. तुकोबारायांचं जीवन इतकं हलाखीचा
होतं त्यांच्या जीवनात, पण त्यांना इतर लोकांनी फार मदत केलेली आहे, सात्विक लोकांनी. म्हणून जिजाईला काही किरकोळ गोष्टी कमी जास्त पडू दिलेल्या नाही. पण जिजाईची इच्छा काय, तुकोबारायांनी हे सगळं राबवावं. आणि मग ती तुकोबारायांची इच्छा, तिची इच्छा तुकोबारायांच्याकडून पूर्ण होत नाही. याकरता तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था देव करतो. आजही त्याच पाण्याला पांडुरंगाचा हात लागलेला आहे. म्हणून भंडाऱ्या पर्वतावरती तीर्थ म्हणून समजलं जातं. जिथं पांडुरंग परमात्मा भाकरी खायला बसले, ती जागा पांडुरंग परमात्म्याची पवित्र जागा म्हणून आजही पूजली जाते. ते भंडाऱ्या डोंगराला एवढं महात्म्य आलं. मला सांगायचं काय की भारतभूमी ही नुसती दगडं नाहीत, माती नाही, नुसती झाडं झोडं नाही, तिथं भगवंत खेळलेला आहे, संत इथं फिरलेले आहेत. आणि मग तिथं तुकोबाराया सांगतात, पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना सांगतात की एवढ्या लांब यायची काय तुकोबा गरज नाही. आलिंगन देतात, शांत करतात मन. जे तापत्रयानं तापलेलं अंतःकरण, ते अनुतापानं चिंतन सदैव वाढलेलं ते शांत करतात. आणि आता आजपासून एवढ्या दूर यायचं नाही, कारण जिजाईला काय होतं, त्रास होतो. आणि मग तुकोबाराया डोंगरावरचे बंद झाले आणि कुठं थांबायला सुरू झाले, घरी थांबायला सुरुवात झाली. आता घरी थांबायला सुरुवात झाल्यानंतर घरात जी काही मंडळी अतिथी वगैरे येतील मागायला, तिथं तुकोबाराया गप्प बसतील का हो? तिथं काय दिसेल ते दान देऊन टाकायचे. आता जिजाईला असं वाटलं की बाहेर होतं ते बरं होतं. आता घरात आल्यावर एवढी अशी अडचण झाली. आंघोळीला बसल्या बसल्या पहिल्याच दिवशी महाराज पांडुरंगाने इकडे एका ब्राह्मणीचं रूप धारण केलं आणि तुकोबारायांची परीक्षा सुरू झाली. आणि मग तिथंच आंघोळीला आई आता बसलेत आणि महाराज लगेच त्या न्हाणीवर त्यांनी लगेच वस्त्र त्या ब्राह्मणीला फोन करून सांगितलं, अजिबात बोलायचं नाही, बोलली तर ती तुलाही सोडणार नाही आणि मलाही सोडणार नाही. आणि अलगद घेऊन जा म्हणाले. ती ब्राह्मणी घेऊन गेली महाराज ते वस्त्र. आणि तुकोबाराया हळूच मंदिराकडे निघून गेली. आता मला सांगा, अशा संसारात दुसरं वस्त्रही नेसायला नाही, अशा वेळी तिनं काय करायचं? आणि मग कित्येक वेळा ती तशीच वाट बघत बसते. आणि मग इकडं रुक्माबाई मातेला ही काळजी होते, पांडुरंगालाही काळजी पडते. स्वतः त्यावेळीच महाराज त्यांच्या भाऊबंधामध्ये लग्न ठरवायला पाहुणे येत असतात. आणि त्या पाहुण्यांच्या करता सरबराईला जिजाईंना बोलवलं जात होतं. ती बोलवायला आलेली मंडळी घरात, यांना अंगावर वस्त्र द्यायला नाही. आणि इकडं पांडुरंग परमात्म्याचे घालणे. महाराज तेवढ्यात अगदी सूक्ष्म अदृश्य रूप घेऊन पांडुरंग परमात्मा पितांबर टाकून निघून जातात तिथं. आणि मग तो पितांबर नेसून ज्यावेळी जिजाई बाहेर जातात, त्यावेळी सगळ्या देहूवाशांना आश्चर्य वाटतं. असलं वस्त्रच आम्ही कधी पाहिलं नाही. हे तुकोबारायाने आतापर्यंत जे काही धन गोळा केलं ते दडवून ठेवलं का काय की? आणि आपल्या मालकिनीला काय घेऊन आले? शालू घेऊन आले का काय की? काय काय महिपती बाबाने अचाट वर्णन केलेलं आहे महाराज. म्हणजे त्या काळातही असे बोलणारे लोक होते, त्यामुळे आता काय आश्चर्य मानायची गरज नाही. म्हणजे बुवा लोक मिळवतात आता म्हणायची काही गरजच नाही, त्या काळात म्हणतच होते. तुकोबारायांना देखील काही त्याचं वाटलं नाही. शेवटी रखमाबाईची लाज राखली. अशा अनेक कथा तुकोबारायांच्या सामान्य जीवनात होत गेल्या. आणि मग नंतर 30व्या वर्षी हे करत असतानाच मग महाराजांचा नित्यनेमाचा काकडा, त्यांच्या पाठीमागं झालेली सगळी देहूगावच्या लोकांना जेवढा काही त्यांचा श्रवणाचा लाभ मिळाला, त्याच्यापेक्षा लोहगावला जास्त तुकोबाराय जायचे. लोहगाव त्यांचा आजोळ तुकोबारायांचा. तुकोबारायांना खरोखर सगळं लुटलं असेल कुणी तर लोहगावकरांनी. लोहगावकरांनी काय करायचं, एखादं जेवण ठेवायचं आणि तुकोबारायांचं काय करायचं, कीर्तन. तिथं दुसरी काही अपेक्षा नाही. प्रत्येकानं एक भोजन आणि काय ठेवायचं, जेवण. असं करता 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 लोहगावकरांच्या तिथंच मिसळून राहायचे. आणि अलीकडचे पलीकडचे सगळी मंडळी त्यांनी काय केली, आपल्या नामस्मरणाच्या बाबतीत विठ्ठल नामस्मरणानं सगळी तल्लीन करून सोडली. हे करत असताना दिवसभर काय करायचं, घरची किरकोळ कामं करावीत. काही लोकांनी बोलवून नेलं तर बाजारपेठेत जावावं, कुणाला मिरच्या उचलू लागाव्यात, कुणाला ज्वारी उचलू लागावी, कुणाला गाड्या भरू लागाव्यात. हे काम करणे येताना एखाद्याचा कुणाचा माल बाजार आणावा. असं तुकोबारायांनी परोपकार केला. तुकोबाराय वर्णन करतात, ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्ट होणे. हे शरीर कष्ट करून मी परोपकार केला म्हणतात तुकोबाराय. आणि ते करताना त्यांनी कधीही अंग राखून काम केलं. एक दिवस काही सोबती म्हणतात त्यांना तुकोबारायांना की नवला कुंभऱ्याला बाजार भरतोय, तिथं काहीतरी मजुरी मिळेल, चला महाराज आमच्याबरोबर. आता महाराजांची योग्यता काय त्या सोबत्यांना कळणार, चला म्हणाले जाऊया. जात असताना एक ब्राह्मणी म्हातारी होती, ती तेल आणण्याकरता चालली होती.
त्या म्हातारीला विचारतात, हे म्हातारी तू एवढं वाकत वाकत का बरं चाललीस? तर तेल आणायला चाललंय म्हणाले बाबा. तर म्हणाले मग एवढ्या वयोवृद्ध अवस्थेत तेल आणायला त्रास घेण्यापेक्षा माझ्याकडेच पैशाने नळा दे म्हणाले. नळ्यात तेल आणलं जायचं नाही पूर्वी. म्हणजे पैशाने नळा घेऊन तो बरं आहे म्हणाले, मी आणून देतो. म्हातारी आनंदानं आपल्या घराला गेली आणि मग ते आणलेलं तेल महाराजांनी दुसऱ्या दिवशी म्हातारीला दिलं. न जाणो कर्मधर्म संयोगानं 8 दिवसाला तो नळा तेलाचा संपायचा, पण महिना गेला तरी तो तेल संपलं नाही. आता म्हातारीनं असा निष्कर्ष काढला की तुकोबारायांच्या हस्ते जर तेल आणलं तर ते संपत नाही. आता असली ॲडव्हर्टाईज जर आज इथं सुटली काय होईल सांगता? प्रत्येकानं असं आश्चर्य वाटलं की तुकोबारायांच्या हस्ते आणलेलं अन्नधान्य बाजार संपतच नाही. मग तेल संपत नाही म्हटल्यावर मग म्हणाले काहीतरी त्याच्याकडं जादू असेल, काहीतरी जास्त घातलं असेल, असा विरोधकांनी मला काही कुटाळा बोलायला सुरुवात केली. नाही म्हणाले, पण काही सात्विक होते त्यांनी म्हणाले बघूया तरी देऊ. आणि मग काही लोकांनी तेल आणायला दिलं. खरोखरच ते तेल जास्त दिवस गेलं. सगळ्या देहू परगण्यामध्ये महाराज ही घटना समजली. तुकोबारायांनी तेल आणलं की संपत नाही. महाराज एक दिवस असा त्यांच्यावर आला की गळ्यात पिशवी आणि पिशवीत पैसे आणि सगळ्या हातात नळेच अडकलेले होते महाराज. पाठीला नळे, गळ्याला नळे. हे त्यांचं महिपती बाबांनी सचित्र वर्णन केलं आहे. ज्यांना देव नेण्याकरता स्वतः येतात, महासिद्धीसह गरुडावर बसवून नेण्याकरता येतात, त्या महात्म्यांची लौकिक सामान्य स्वार्थी लोक काय वापर करतात याचं चांगलं उदाहरण महिपती बाबांनी दिलं आहे. ज्यांना देव आराधलेलं आहे आयुष्यभर अखंड 4-5 युगामध्ये, त्यांना आमची लोक काय कामं लावतील ह्याचं मोठं उदाहरण आहे ते. आणि मला प्रत्येकाचे नळे, प्रत्येकाची पिशवीने ते तेल दिवसभर तुकोबारायांनी तिथं बाजारपेठेत काम करावं. आणि येतेवेळी त्या वाण्याने विचारावं केवढ्याचं तेल केवढं घालू? घाल बाबा म्हणायचे. आता ते पांडुरंगानं कसं करायचं? ज्यांनी नळा हातात धरलाय जेवढं पैसे आहे तेवढंच तेल दिसायचं, त्याच्या पलीकडे तेल त्यांना वाढ दिसत नव्हतं. अशा अनेक चमत्काराच्या कृती करत करत तुकोबारायांनी शुद्धीचा वापर कधीच केला नाही. पण काही वेळेला समाजाच्या हितासाठी, समाजाच्या वळणासाठी त्यांना ते करावं लागलं. तुकोबारायांना जात येत असताना काही महाराज हिंस्त्र श्वापतसुद्धा त्रास करायची. एका धनगराचा कुत्रा पिसाळलेला कायम त्रास करायचा. महाराजांनी सांगितलं तू स्वतःला चावून घे बरं म्हणाले. एक दिवस सहज जाता जाता तू दुसऱ्याला चावतोस तसं स्वतःला चावून घे बरं. स्वतःला चाव म्हटल्यावर ते कुत्रा शांत आला महाराज. तो कधीही त्या धनगराच्या कळपात राहिला नाही. तो महाराजांच्या मागच फिरायचा आणि तो महाराजांच्या कीर्तनातच त्यांनी मग नंतर प्राण सोडला अशी कथा आहे. म्हणजे निर्वैर भावे सर्व होता असावे. केवढा अंतःकरण, म्हणजे केलेला उपदेशही वाया जात नव्हता. पशु पक्ष्यांचा उद्धार त्यांच्या नुसत्या सांगण्यानं झाला असं वर्णन आहे. म्हणून आवलीलाही त्यांचा तो स्वभाव कळाला नाही, सामर्थ्य कळालं नाही. ज्यांना सामर्थ्य कळालं ते त्यांचे शिष्यच बनले होताच. तुकोबारायांच्या मागे जे शिष्य होते सगळे सामर्थ्यवान शिष्य होते. त्या 14 शिष्यामध्ये 7 ब्राह्मण होते. म्हणून कुणी असं समजायची गरज नाही की ब्राह्मणाने तुकोबारायांना त्रास दिला. 7 ब्राह्मण जर शिष्य होत असतील तर ब्राह्मण समाज तुकोबारायांना त्रास देईल काय? आणि तुकोबाराय ब्राह्मणांना विनाकारण बोलतील काय? बोलणं शक्यच नाही. आणि 7 ब्राह्मण इतर समाज आहेत. आणि त्यातले मोठे मोठे मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर, त्यांचे जावई आहेत दोघे जण, मांजीगाडे येलवाडेकर, कान्होबाराय आहेत, रामेश्वर शास्त्री ब्राह्मण आहेत, नळोबाराया ब्राह्मण आहेत पिंपळवड, आणि मग मला महादजीपंत कुलकर्णी ब्राह्मण आहेत. त्यात लिंगायत वाणी दोघं तिघे आहेत, गवरशेठ वाणी, कानोरा लिंगायत वाणी, कोंड पाटील लोहकरे, कोंडपंत, नंतर आपले नावजी माळी, शोभा कासार, मोठी मोठी मंडळी आहे ती. आणि त्यात अनगडशाह फकीरासारखे कीर्तनला ऐकायला समोर बसायचे, छत्रपतींच्यासारखे, दादोजी कोंडदेवांच्यासारखे त्यांना दान द्यायचे. एवढा मोठा समाज तुकोबारायांनी काय केलेला होता? त्यांच्या नुसत्या सामर्थ्यानं वश झालेला होता. म्हणून तुकोबारायांनी जे वैभव मिळवलं, जे काही मिळवलं ते नामस्मरणाच्या सामर्थ्यावरच त्यांचं सगळं चालायचं. आणि मग हे आस्ते आस्ते असं प्रस्थ वाढलं. महाराजांची बोलीभाषेत सगळीकडं काय व्हायची? लोक गीत गायन करायची, अभंग गायले जायचे. आणि हे मंबाजीबुवांना खटकलं. मंबाजीबुवा हे मूळचे चिंचवडचे, चाकणचे आले शिक्षणाला म्हणून पुण्यात थांबले थोडे, आणि तिथून ते सगळं वेदशास्त्राचं अध्ययन केलं म्हणे आणि आले देहूला. देहूला त्याने बाहळेच्या घरात राहिले असं वर्णन आहे. कोण म्हणतात देहूचेच मूळचे होते, काही असे ना का. पण मंबाजीबुवांना तुकोबारायांचा हा वाढता आलेख सहन झाला नाही. आणि मग एक दिवस त्याने काय केलं?
महाराजांची म्हैस बागेत शिरली, त्यांची झाडे काही खाली फुलाची. त्यावेळी महाराज गावले नाहीत त्यांना भांडणा करता. दुसरा दिवस वाटेतच त्यांनी काट्या रोवल्या मंबाजी बुवानी. त्या महाराजांनी प्रदक्षिणेचा मार्ग आहे म्हणून काढल्या. या एवढ्या काठ्या उपसल्याबद्दल मंबाजी बुवानी जवळजवळ 10 काठीच्या शिरेनंच मारलं असं वर्णन आहे. जवळजवळ 10 काठ्या फुटल्या म्हणे, पण महाराजांनी काही त्यांना प्रतिकार केला नाही असं वर्णन आहे. आणि मग दया, क्षमा, शांती हे वास्तव जीवन जगूनच दाखवायचं होतं. आणि त्याबद्दल मंबाजीबुवांना झालेला त्रास, म्हणजे मंबाजीबुवांनी मारलं म्हणून नव्हे, मंबाजीबुवांना मारताना जो त्रास झाला त्यांना, त्यांचे हात चोळण्याकरता, त्यांचे अंग दुखलेले चोळण्याकरता महाराज कीर्तन झाल्यानंतर कुठं आले? मंबाजीबुवांच्या घराला. तरी सुद्धा मंबाजीबुवांच्यात अजिबात परिवर्तन झालं. आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या गावच्या लोकांना अशी बात समजावली की महाराज जे तुकोबाराय जे लिहितात ते वेदाची वाणी आहे, ही वाणी कोणी बोलून चालत नाही, यात पाप उत्पन्न होत आहे. आणि मग भले आलो की अशी सांगितली मात, केला माझा आघात दुर्बळाचा. मग हे प्रकरण मंबाजीबुवांना शांत होत नाही असं समजल्यानंतर त्यांनी कोणाकडे नेलं? रामेश्वर शास्त्री यांच्याकडे नेलं. पण मला सांगा, एवढे मोठे रामेश्वर शास्त्री वेदवेदांत वेत्ते होते, शास्त्रवेत्ते होते, शतशास्त्रे संपन्न होते, साक्षात रामाचे मोठे उपासक होते. एवढं असून देखील रामेश्वर शास्त्री यांच्या अंतःकरणात विकल्प आल्यामुळं त्यांनी निर्णय दिला गाथा बुडवायचा. सगळ्यांना त्या कथा माहिती आहे. पण तुकोबारायांचा केलेला छळ आणि त्यातून त्यांना झालेला अंगाचा दाह, यातून त्यांनी आपला काढलेला निष्कर्ष की हा साक्षात तुकोबाराया म्हणजे तुकाराम नसून साक्षात महाविष्णूच आहे, हा रामच आहे दुसरा, असं कळाल्यानंतर जे रामेश्वर शास्त्री देहूला आले ते परत देहू सोडून गेलेच नाहीत माणसं. म्हणून 14 काळकरीत त्यांचं नाव घेतलं जातं. मला सांगा, एवढा वेदांत शास्त्री, षटशास्त्र संपन्न वेदवेत्ता जर तुकोबारायांच्या अभंगाला ऐकायला बसत असेल तर त्यांच्या कीर्तनाची योग्यता केवढी असेल, त्यांचं वागणं किती अचूक असेल, म्हणजे ही कल्पना करवत नाही. चांगलं महिपती बाबांनी वर्णन केलं, चरित्र बघण्यासारखं आहे त्यांचं. 17 अध्यायाचं आहे. बघा, हेतू इतकाच की आवलीबरोबर जर केलेलं आपलं त्यांचं तुकोबारायांचं जीवन त्यांनी व्यवस्थित मांडलेलं आहे. टाळकऱ्यांच्या बरोबर त्यांचं जीवन, पंढरीच्या वारकऱ्यांच्या बरोबर त्यांचं जीवन स्वतंत्र मांडलेलं आहे. गावच्या लोकांच्या बरोबर व्यापार उद्यम केलेल्या वेळचं जीवन त्यांनी चांगलं मांडलेलं आहे. आणि मग हे असं करता 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 तुकोबारायांच्या 30व्या वर्षी त्यांना वया बुडवल्यावेळी ज्यावेळी निषेधाचा आघात झाला त्यांच्यावर, सगळ्यांना ती चरित्र माहिती आहे. निषेधाचा काही पडला आघात, तेने मध्ये चित्त दुखवली. आणि मग वह्या बुडवण्याचा प्रसंग आला तर तुकोबारायांना असं वाटलं की मला पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीची गरज नाही. लिहायला लागल्या पांडुरंगाने, जे बोललोय ते पांडुरंगाच्या कृपेनंच बोललोय, मी बोललोय असं म्हटलंच नाही. बोलविले बोल पांडुरंगी, जे काही केलंय ते देवाच्या सत्तेनं केलंय, जे काही लिहिलंय ते माझं काही लिहिलेलं नाही, पांडुरंगाचीच कीर्ती लिहिली. आणि एवढं करूनही जर हे बुडवायला लावत असेल तर मग इतर येणाऱ्या भक्तांची अशी अडचण होईल पुढं की या जगामध्ये देवना संसार तुका दोहीकडे चोर. भक्ती करणाऱ्या पुरुषाला जर भगवंत ऐन वेळी जर असा न्याय देत नसेल तर मग भक्तांचा या भक्ती मार्गावर श्रद्धा, विश्वास बसणार नाही. म्हणून भक्तांना विश्वास पटावा म्हणून देवा तू काय कर, साक्षीनं हे माझं लिखाण तू तार, अशी त्यांची एक इच्छा झाली. वास्तविक तुकोबारायांना अभंग बुडले असते तरी अडचण नव्हती, तरले असते तरी अडचण नव्हती, कारण साक्षात जो सांगणारा होता तो जिवंत साक्षात तुकोबारायांच्यासारखा महापुरुष पृथ्वी तलावर आविर्भूत होता. आणि मग एवढं मोठं सामर्थ्यवान रूप समोर असताना गाठ्याचे काय विचारणारच. त्यांनी लिहिलेले ते बोल होते, त्यांनी संकल्प केला असता तरी बस झालं असतं. तुकोबारायांनी संकल्प केला असता तरी माणसांचा स्वभाव बदलला असता. पण नाही, जे शास्त्रानं सांगितलंय, वेदाने सांगितलंय, जे देवाने सांगितलंय ती मर्यादा मात्र संतांनी अजिबात मोडलेली. आणि मग त्याकरता तुकोबारायांच्या ह्या इच्छेकरता पांडुरंग परमात्म्याला 13 दिवस झाले निश्चक्र करता, न पौषानंता माय बापा, पाषाणाची खोळ घेऊन बैसला असे, काय ऋषिकेशी झाले तुझं, तुझवरी आता मी प्राण मी तेजीन हत्या मी घालून पांडुरंगा, मी इथं प्राण त्याग करीन, तुझ्यावर हत्येचा आरोप येईल. आणि मग आता हे कुणाला सांगायचं, तूच आमचा तारक आहेस, स्मारक आहेस, तू कृपाळू माऊली आहेस. म्हणून त्यांचे जे निर्याणाच्या म्हणजे ज्यावेळी 13 दिवसाच्या नंतर तुकोबारायांची गाथा तरली त्यानंतरचे एक 7 अभंग चांगले आहेत. तू कृपाळू माऊली,
आम्हा दिनांची सावली न संवरित आली बाळविषय जवळी माझे कले समाधान रूप धरले गुरुजे सबून निवविले मन आलिंगन देऊने. आणि मग तुकोबारायांना बाळवेशात पांडुरंग परमात्म्यानं रूप धारण करून समाधान केलं, आलिंगन दिलं. 13 दिवसाचा उपवासाचा सगळा श्रीन महाराजांचा नुसता श्वासोश्वास सुरू होता. जिजाई मुलं सगळी तिथं बसलेली आहेत आणि हे सगळं चरित्र चांगलं लिहिलेलं आहे. बघितलं की असे एक विश्वास निर्माण होतो की तुकोबारायांच्यासारख्या महापुरुषाला जर समाज असा त्रास देत असेल तर सामान्य साधकानं इतर त्रासाला अजिबात जुमानायची गरज नाही. मला सांगा, तुकोबारायांच्यासारखा कर्ता महापुरुष आहे, ज्यांच्या नुसत्या सामर्थ्यानं अभंग तरले, त्यांच्यावर जर लोक आक्षेप घेत असतील म्हणजे भक्ताची ही कसोटी आहे असं समजायचं. आमचा सुद्धा असाच काय होत असेल, कस निघत असेल असं समजायचं. म्हणून ह्या काही गोष्टी आम्हाला अशा समजावून घ्याव्या लागतील आणि अशी श्रद्धा ढळू देता कामा नये. भक्ता नारायण नपेक्षी सर्वथा कृपावंतांशी कोलवाले. नारायण भक्ताला कधीही उपेक्षा करत नाही. तो ऐन वेळेला अंतिम समयाला उभा राहतो असा सगळ्यांना विश्वास बसावा. म्हणून तुकोबारायांच्या समाधानासाठी देव आले, तुकोबारायांचं रक्षण केलं, गाताही तरल्या. आता त्याचा अर्थ अनेक लोक अनेक लावत असतील, पण तुकोबारायांनी सामर्थ्यानं मात्र गाथा तरल्या. अनगडशाह फकीर म्हणतात तुकाराम, राम 2 झाले म्हणतात, एक रामप्रभू आणि एक तुकाराम. रामप्रभूचा शेतू मात्र भंग पावला, पण तुकोबारायांचा शेतू मात्र आजही कसा आहे, अभंग आहे. अनगडशाह फकीरांची कृती आहे. अनगडशाह फकीर म्हणजे सामान्य नाही, मोठा अवली आहे. त्यांच्या धर्मातला मोठा अभ्यास केलेला आहे त्याने, सगुण साक्षात्कार त्यांनाही झालेला आहे, सिद्धी सगळ्या प्राप्त आहेत. आणि मग रामेश्वर शास्त्री आंघोळीला उतरलेल्या बदल्यामध्ये त्यांनी शाप दिलेला आहे शास्त्रींना की तुम्ही जर माझी अच्युत विहीर आहे, कोणी स्पर्श करायचं नाही, माझ्या देवपूजेची विहीर आहे, माझ्या स्नानाची आहे, तुम्ही त्यात कसं उतरला, मला न सांगता उतरल्यामुळं ऐंसेही डुबते रहो म्हणून शाप दिला. मला आंघोळच करत रामेश्वर शास्त्री बसले. बाहेर आले की अंगाचा दाह व्हायचा आणि मग हा दाह कशाने शांत होईल याच्याकरता त्यांच्यावर गळती धरली पाण्याची आणि रामेश्वर शास्त्र्यांना पालखीत घालून आळंदीला आले. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर धरणं घेतलं. धरणं घेतल्याने ज्ञानोबारायांनी सांगितलं हे आता माझ्याकडे जाणं, तुमच्याकडून महान अशा एका विभूतीचा अपमान घडलेला आहे. तुका सर्व श्रेष्ठ प्रिय माथोर काजो अवतार नामे असा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे झाली बाधा तुझ. ज्ञानोबारायांनी स्वप्न दृष्टांतकडून सांगितलं तुकोबाराया आम्हाला सर्वात पूज्य आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांचा तो काय केलास, उपमर्द केलास, म्हणून तुला बाधा जडली, जा त्यांच्याकडे, त्याशिवाय हा देह आराम होणार नाही. आणि मग तुकोबारायांच्या भेटीला रामेश्वर शास्त्री यायचं कबूल झाल्यानंतर तुकोबारायांना कळालं की शास्त्री इकडे येत आहे. आणि मग त्यांना वाटलं की हा ब्राह्मण आहे, भूदेव आहे, षटशास्त्र संपन्न आहे, माझी ती योग्यता नाही. त्यांनी एकच अभंग लिहून पाठवला, चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत अकर्तव्य ते नीत, की होतील शीतळ अग्निज्वाळा असं प्रमाण आहे त्यामध्ये. आणि हा अभंग नुसता वाचल्या वाचल्या त्यांच्या अंगाचा दाह काय झाला, शांत झाला. मला सांगा, ज्यांना दाह होतो तेही तपस्वी आहेत, ज्यांनी शाप दिलाय तोही महान तपस्वी आहे, ज्यांच्या नुसत्या अभंगाच्या वाचनावर शाप शांत झाला तोही महान तपस्वी आहे. आता यात अशीच चोरस लागली की मी दिलेला शाप शांत झाला कसा. अनगडशाह फकीरांना नवल वाटलं आणि ते म्हणाले या भागात कोण असा सिद्धी साधक आहे की जो माझ्यापेक्षा काय आहे, बलवान आहे. मग त्यांना असं कळालं, चिंचवडचे मोरया गोसावी, त्यांचा मुलगा चिंतामणी देव, आज ते मोरया संस्थान आहे, त्या संस्थानचे मूळ पुरुष चिंतामणी देव, त्यांचे वडील मोरया म्हणजे गणपतीच्याच वंशात त्यांचाच अंशावतार आलेला तो जन्माला. चिंतामणी देवांच्याकडे गेले अनगडशाह फकीर आणि चिंतामणी देवांना बोलवतात, कटोरा साईका भर दे म्हणून, या कटोऱ्यात काहीतरी टाका. मला सगळं आणून भांडवल टाकलं तर तो कटोरा भरत नाही. शेवटी स्वतः येतात चिंतामणी देव आणि आपण सिद्धी एक टाकतात, त्यामुळे तरी तो कटोरा भरत नाही. आता चिंतामणी देव नमस्कार करतात, हे फकीर महाराजा, या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाही, मग तुझ्यापेक्षा मोठा कोण आहे या काळात इथं? तर म्हणाले दिहुला भगवत भक्त आहेत तुकोबाराया. आणि मग त्यांच्या भेटीला अनगडशाह फकीर येतात. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, जिजाई दळत होत्या, काशीबाईने एक मोठभर पीठ घेतलं म्हणतात ओंजळभर, त्यावरही जिजाई हात मारतात. नुसतं हाताला डसलेलं पीठ काशीबाई काय करतात,
कटोऱ्यात झाडतात, तो कटोरा भरून सांडतो आणि मग म्हणतात, वाह तुकाराम, काय तुकोबारायांची सामर्थ्य आहे. ती मुलगी म्हणते, मी तुकाराम नाही, मी तुकोबारायांची कोण आहे, कन्या आहे. मग म्हणाले, जिच्या मुलीच्या अंगात एवढं सामर्थ्य आहे तर तुकोबारायांचं सामर्थ्य केवढं. म्हणून आता दारातच बसले अनगडशा फकीर, तुकोबाराया येई तो पर्यंत. मला सांगायचा हेतू इतकाच, नामधारकाची योग्यता केवढी मोठी असते. सगळी तप, योग, शुद्धी, योग, याग, विधी, तुकोबाराय, नामदेवराय, ज्ञानोबाराय सगळं हेच सांगत आले आहे. सगळ्या काही तपाच्या जन्म केलेल्या सगळ्या परवा, पारणं, उपवास, या काही गोष्टी असतील त्या नामसाधनेपुढे थिटे आहेत, खुशा आहेत. आणि मग अनगडशा फकीर तुकोबारायांची वाट बघत बसतात. आल्यानंतर तुकोबारायांचं दर्शन झाल्यानंतर अनगडशा फकीरही तुकोबारायांच्या मागोमागच राहतात. मला असं सांगा, तुकोबारायांच्या संगतीला जे जे आले ते परत घरला गेलेले नाही. संताजी महाराज जगनाडे असतील, गंगाधर मवान असतील, ही सगळी मंडळी त्यांच्या छत्रछायेतच वाढली. आणि मग जे काही कार्य केलं ते त्यांच्या समवेत केलं, त्यांच्या योग्यतेचंच केलं. म्हणून तुकोबारायांचं निम्मार्ध जीवन हे त्यांच्या सगळ्या ह्या नररत्नांनी महाराज सांभाळलं. तुकोबारायांचा धाकटा बंधू कान्होबाराया, रामेश्वर शास्त्री, नावजी माळी, ही आनंदानं त्यांनी सेवा केलेली आहे. स्वतः सूत कातायचे, कातलेल्या सुतात महाराज माळी होते, ते फुलाच्या माळा ओवायचे, तुकोबारायांना हार करायचे, सगळ्यांना हार, छत्रपतींना हार, रामेश्वर शास्त्र्यांना हार, टाळकऱ्यांना हार करायचे नावजी माळी. आणि एवढं करून झाल्यानंतर तुकोबारायांना विश्रांती द्यावी म्हणून आपण काय करायचे, त्यांचा विना तासभर घ्यायचे आपण. म्हणून ते माझा प्राण विसावा आला असं महिपती बाबा वर्णन करतात. तुकोबारायांना विश्रांती देणाऱ्याची योग्यता केवढी मोठी असेल. म्हणजे हे सामान्य महापुरुष नव्हते, अपार सामर्थ्य घेऊन आलेले महापुरुष. संताजी महाराज जगनाडे अगदी सावलीसारखे वावरले महाराज. पण शेवटला काय झाले, मामांच्या घाण्यामध्ये तेलाचा घाणा, बैलाचा एक वेढा मारतो म्हणाले, मी जातो. इकडे तुकोबारायांनी निरोप पाठवला, वैकुंठ गमनाला मी जात आहे, संताजीला बोलवा. आणि एक वेढा देतो नि बैल सोडतो म्हणाले. एवढ्यात चुकामुक झाली महाराज. इकडं विमान निघून गेलं आणि संताजी महाराज देऊला आले. संताजी महाराज लिहितात की एका नुसत्या तेलयाच्या घाण्याच्या वेढ्यामध्ये मी अडकलो, नाहीतर मी महाराजांची माझी भेट झाली असते. म्हणजे संसार किती दुष्चक्र आहे हे त्यांच्या चरित्रावरून कळतं. परत संताजी महाराजांच्या भेटीसाठी गाव सगळं चिडवतं महाराज, हे नव्हतं. सावलीसारखं आयुष्यभर राहिला संताजी तुकोबारायांच्या, आणि अंतसमयाला येता आलं नाही त्यांच्याबरोबर. कारण त्यांनी एका वयाचे होते तुकोबारायांनी संताजी दिली. आणि त्यावेळी त्यांनी एक आना भाका घेतलेल्या होत्या, शपथ घेतलेली होती तुकोबारायांनी प्रेमाच्या खातर, की तू आधी मेलास तर तू मला मोठमाती द्यायला यायचं, मी आधी मेलो तर मी तुला काय केलं, मोठमाती एकमेकाला द्यायची, अशी शपथ घेतलेली. आणि ती शपथ पूर्ण करण्याकरता परत तुकोबाराया संताजी महाराजांच्या उत्सवात संताजी महाराजांच्या मुलाजवळ बाळाजीजवळ आले. कुणालाही दिसले नाहीत. बाळाजीजवळ 12 अभंग लिहून दिले आणि संताजी महाराजांचा देह महाराज पुरत असताना तो वरच यायचा, मुजलाच नाही. पण वाणी समाजात पुरवलं जातं. आणि स्वतः तुकोबारायांनी मोठभर माती सोडल्यावर ते स्वतः त्यांनी गाडून घेतला, अशी कथा आहे. केवढी मोठी योग्यता असेल. म्हणजे महाराज वैकुंठ गमनानंतरही 4 वेळा खाली आले. आपल्या भागीरथीसाठी, कन्येसाठी आले. एक गवरशेठ कांडा लिंगायतवाणी त्याच्याकरता आले, एक संताजी महाराजांच्यासाठी आले, आणि प्रसिद्ध कथा आहे निळोबारायांच्यासाठी आले. असे 4 वेळा महाराज परत खाली आले. परत महाराज आले नाहीत. परत त्यांनी आपला टाळ विना निळोबारायांच्याकडे दिला. निळोबारायांचा विना शंकर स्वामी शिरोडकरांच्याकडे दिला. शंकर स्वामींचा विना परत कोणाला देऊ म्हणून अनुष्ठान मांडलं. त्यावेळी मल्लाप्पांना वास्करांनी तोही अवतारच मानतात. माझा विना मला आरपा असं नाव आहे, म्हणून मल्लाप्पा असं नाव आहे. विना माझाच आहे, तो कुणाला देऊ नका. आणि मग मल्लाप्पा महाराजांनी स्वतः विना धारण केला. त्यापासून वास्कर फळाची निर्मिती झाली. तो फड प्रमुख आहे आणि उरलेले फडे नंतर तयार झालेले. अशी एक आख्यायिका आहे संप्रदायाची. म्हणून परिपूर्ण संप्रदायाचं आकलन केल्याशिवाय कुठंही संप्रदायात कुणीही बोलू नये. ते नियम असतात ते त्या जाणत्या माणसांना माहिती असतात, आम्हाला त्यातले नियम माहिती नाहीत. मग वास्कर फडा प्रमुख आहे. वास्कर फडामध्ये तुकोबारायांचा विद्यावंश आहे. विना आणि टाळ चिपळ्या कुणाकडे आल्या, वास्कर वंशामध्ये आल्या. आणि मग त्यांनी दिल्यानंतर विद्येचा वंश सगळीकडे प्रसृत झाला. आणि मग देहू वंशामध्ये नारायण बाबा आले. नारायण बाबा पोटात होते जिजाईच्या त्यावेळी, वैकुंठ गमनाला गेले त्यावेळी. त्यामुळे जिजाईना जाता आलं नाही वैकुंठाला.
आणि मग नारायण महाराज तुकोबारायांच्या जाण्यानंतर 6 महिन्यानं जन्माला आले आणि ते नारायण बाबा मोठे विरक्त होऊन गेले. त्यांच्यासारखं वैराग्यवान देहू घराण्यात तुकोबारायांच्या पाठोपाठ तेच होऊन गेले असं वर्णन आहे. आणि त्या नारायण महाराजांचीच संगती निळोबारायांना लाभली. निळोबारायाने पुढला उत्तर वंशही विद्यावंश अगदी नेटानं चालवला असं वर्णन आहे. म्हणून तुकोबारायांच्या हयातीत त्यांना चांगली माणसं भेटली. शिवबा कासार वगैरे ही सगळी मंडळी, अनेक छोट्या मोठ्या कथा पुष्कळ चरित्रात मांडलेल्या आहेत त्यांच्या. म्हणजे अगदी त्यांच्या घराच्या म्हैस चोरून नेताना सुद्धा पांडुरंग परमात्म्यानं रखवाली केलेली आहे. आता मला काय सांगा, म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये पांडुरंग परमात्मा काय काय करील आणि काय करणार नाही हे सगळ्या जिवंत कथा महिपती बाबा मांडतात. याहून एवढा दृढ विश्वास होतो की तुकोबारायांचं चरित्र हे सामान्य चरित्र दिसत असलं तरी तुकोबारायांचं त्यांच्याकडे जे वागणं होतं ते वागणं मात्र समचित्त भावनेचं होतं. त्यामुळे ते चरित्र अतिशय उच्च कोटीचं आहे. सर्वाभूती दया, करुणा, प्रेम, शांती आणि कुठेही तुकोबारायांनी कशाचंही खंडन केलेलं नाही. कुठं कर्माचं खंडन केलं नाही, कुठं भक्तीचं खंडन केलं नाही, अद्वैताचं खंडन कुठं केलं नाही. सगळ्यातूनच त्याने आपल्या पांडुरंगाचं प्रेमच व्यक्त केलेलं आहे. म्हणून महाराजांच्या गाथेचा एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की पांडुरंगा व्यतिरिक्त गाथेमध्ये काहीही दुसरं मांडलेलं नाही. त्यांची मुख्य कल्पना पांडुरंग आणि मग पांडुरंगाच्या भोवतीच काही जे येईल तेवढंच त्यांनी मांडलेलं आहे. आणि मग ते करत असताना काही अभंग त्यांना समाज जीवनाचे दिसले, काही त्यांना आनंदानं, काही एखादे नवरा बायकोचे आनंदाचे आविष्कार त्यांनी मांडले, काही आवा चालले पंढरपुरा अशी काही रूपकं त्याने मांडली, काही आम्हा घरी गाय दुबत आहे, म्हणजे एखादे रूपक चांगले चांगले केलेले आहेत. लेकुराचे हित माय माऊलीचे ताईविषयी मांडत असताना, मुलाविषयी मांडत असताना असं गाथेचं चांगलं निरूपण कंधारकर बाबांनी केलेलं आहे. डॉक्टर काकांचे परमगुरू शंकर महाराज कंधारकर, त्यांनी आमच्यावर एवढा मोठा उपकार केला कंधारकर बाबांनी की भारतीय तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी आणि वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी, वारकरी संप्रदायामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे तिन्ही महाराज त्यांनी मग मराठी केले. आणि त्यात कंधारकर बाबांनी तर फार आध्यात्मिक भूमिकेत अध्यास वर्णन भाष्यातून त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे कंधारकर बाबांनी गाथा विवरण केलं, ज्ञानेश्वरीचं विवरण केलं आणि भागवताचंही विवरण केलं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सुलभ असं शंकर महाराजांनी गाथेचं निरूपण चांगलं केलेलं आहे. गाथा बघायची झाली तर कंधारकर बाबांचंच विवरण बघावं असं मला स्वतःला वाटतं. वास्तविक आपलं मत व्यक्त करू नये, मत हे कोणाचं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, पण कंधारकर बाबांचा ही वंश फार भाग्यवान घराण्यातले साधू महाराजांची परंपरा आहे. महाराज त्यांच्या घराण्यात साधू महाराज होऊन गेले, ज्यांच्या कीर्तनाला साक्षात गणपती कीर्तनात ऐकायला जायचे, एवढी योग्यता साधू महाराजांची होती. त्यांच्या वंशात शंकर महाराज जन्माला आले. त्यांचं आयुष्य एवढंच नेमकं 42 वर्षाचं होतं. कमी वयात जास्त जर आमच्या वारकरी संप्रदायात कोणी जर आम्हाला हे दिलं असेल, मोठं बळ दिलं असेल तर कंधारकर बाबांनी. इतरांनी भरपूर प्रचार केला, प्रसार केला. दांडेकर मामांनी केला, अंमळनेरकरांनी केला, आमच्या देगलूरकर घराण्याने केला, धोंडपंत दादा वगैरे ही सगळी मंडळी ब्रह्मीभूत होऊन गेली. पण आम्हाला वाट दाखवण्याकरता जर मोठं कार्य केलं असेल तुकोबारायांच्या ह्या पिढीमध्ये तर इतर संप्रदायापेक्षा कंधारकर बाबांनी चांगला आम्हाला उपदेश केलेला आहे. मग चरित्र बघत असताना कंधारकर बाबांचं चरित्र बघितलं की निखळ चरित्र आहे. एक पांगारकर बाबांनी एक चरित्र मांडलेलं आहे आणि एक महिपती बाबांचं चरित्र. ही 3 चरित्र बघितली की तुकोबाराय आपल्याला किती जवळ आहेत असं वाटतं. दिसताना तुकोबाराय कसे दिसतात, लोकांना बाह्य वेशाने एक बहिरंग चुकीचं सांगतात, पण वास्तव तुकोबारायांचं प्रेम किती वर्णन, चांगली चांगली चरित्र आहेत. सांगण्यासारख्या पुष्कळ कथा आहेत. चरित्र महाराजांचं सांगून संपण्यासारखं नाही. प्रत्येकाबरोबर आलेले त्यांचे प्रत्येक निर्णय, प्रत्येक वागणं वेगवेगळं आहे. दादोजी कोंडदेवांच्या बरोबर एक चरित्र आहे त्यांचं, शिवबा कासाराबरोबर चरित्र आहे. अगदी शिखर शिंगणापूरला चैत्र महिन्यामध्ये ज्यावेळी कावडी नेतात पाण्याला, त्यावेळी कोथळा पर्वतावरून जात असताना गंगाधर मवाळने संताजी तेली या दोघांना घेऊन महाराज गेले आणि महादेवाला जेवण घालायचं म्हणून गेले. खाली पायथ्याला जेवण केलंय. गंगाधर मवाळ म्हणतात वर शिंगणा डोंगरावर तर गेलं पाहिजे, तिथं महादेवाचं दर्शन शिखराजवळ घेतलं पाहिजे, पायथ्याला इथं कुठं जेवण करायचं नाही. म्हणाले इथं जेवण करणार. जेवण केलं. महाराज महादेव अतिथरूप धारण करून आले. या चौघांची पानं मांडली गंगाधर बुवानी. तुकोबाराय म्हणतात देव आलेला आहे ते हे फक्त तुकोबारायांना माहिती आहे.
त्या संताजी महाराजांनी गंगाधर बुवांना तुकोबाराया म्हणतात, आम्ही जेवायचं नाही म्हणाले, आधी देव जेवू देत. देवाला जेवू घातल्यानंतर यांची अशी अडचण झाली की ह्या चौघांचंही अन्न कोण खाऊन गेले? भगवान शंकरांनी खाल्लं. गंगाधर बुवा मावाला म्हटलं, आता आम्हाला खायला काय? आणि मग भांडं उघडून बघतात तर परत होतं तसं अन्न पहिल्यासारखं होतं. आणि मग आशीर्वाद देऊन भगवान शंकर गेले. मला सांगा, कोणत्याही देवतेजवळ तुकोबाराया गेले आणि त्या देवतेनं तुकोबारायांना आशीर्वाद दिला नाही अशी कुठेही तुम्हाला कथा मिळणार नाही. तुकोबाराया एकनिष्ठ होते हे खरं आहे. कशासाठी? नामधार साधनेसाठी, विठ्ठल आमचे जीवन. पण चिंचवडच्या मोरया गोसावींचा अभिमान घालवण्याकरता त्यांनी गणपतीला पात्रावर आणून जेवायला लावलेला आहे. पांडुरंग एका पात्रावर जेवतील आणि चिंतामणी देवाला म्हणतात, तुम्ही तुमचं उपास्य देव जेवायला बोलवा. मला शूद्र म्हणता, मला बाजूला बस म्हणता, तुमची योग्यता काय ते मी बघतो म्हणाले. माझा पांडुरंग माझ्यावर जेवतोय, मी त्याचा भक्त आहे, तो माझा उपास्य देवता आहे. तसं तुमचं उपास्य गणपती असेल तर तोही जेवू देत. महाराज, पात्र वाढल्यानंतर पांडुरंगाच्या पात्रावर अन्न संपायला लागलं, पण गणपतीच्या पात्रावर अन्न संपेना झालं. चिंतामणी देव महाराज उदास झाले, म्हणाले, मला आणता येत नाही, माझी एवढी शक्ती नाही. मग म्हणाले, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणेन त्वरित मोरयासी. तुम्ही ब्राह्मण आहात, भूदेव आहात, तुमच्या पुण्यानेच मी गणपतीला आणेन. गणपतींना लंबोदरा तुझा शोभे शुंडानंद आवाहन केल्या केल्या गणपती आलेने जेवून गेले. महाराज, मला सांगा, वैराग्य संपन्न महापुरुषाला, ज्यांनी सत्य सांभाळलेलं आहे, त्याला कोणत्याही देवाची उपासना लगेच फलद्रूप होते. फार कष्ट घ्यावे लागत नाही. हे तुकोबारायांच्या जीवनावरून कळतं. त्यांना सगळ्या देवी देवतांचा साक्षात्कार होता. तुकोबारायांनी या जगातली कुठली साधना केली नाही असं नाही. सगळ्या साधना त्यांना येत होत्या, पण ह्या सगळ्या साधना मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले यायचा. म्हणून तुकोबारायांचं जीवनचरित्र बघताना आम्हाला एक गोष्ट प्रमुख, तुकोबारायांनी सगळ्यांना समन्वयाच्या भूमिकेत आणलंय. तुकोबाराया आग्रही होते, पण हेकाडे नव्हते, हट्टी नव्हते. आग्रह होता त्यांचा, हे असं झालं पाहिजे, हे असं केलं पाहिजे, एकादशी व्रत पाळलं पाहिजे. एक तुकोबारायचं असतील महाराज, सोमवार व्रताबद्दल लिहिणारे, एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल नेणं. म्हणजे हरिहरात भेद न मानणारा संप्रदाय, एवढा पक्का वारकरी संप्रदाय. आणि त्यामध्ये ते म्हणतात, सोमवारही केला पाहिजे वारकऱ्यांनी, एकादशीही केली पाहिजे. चांगलं चरित्रात वर्णन केलंय. गंगेला पत्र पाठवलंय, गयेला पत्र पाठवलंय. त्यानंतर तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, काशीच्या विश्वनाथाला त्यांनी पत्र पाठवलंय. कुठल्याही तीर्थाला सहजासहजी तुकोबाराया गेलेले नाही. ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडे आनंद. वय वर्ष 42, पण एवढ्या टप्प्यात पूर्वार्ध 21 वर्ष, उरलेल्या 21 वर्षात देवाचा 2 वेळा सगुण साक्षात्कार, देव मागे पुढे उभा राहण्याचं सामर्थ्य तुकोबारायांचं. स्वतः नेण्याकरता दशमीला देव आलेले आहेत. बीजेपर्यंत, आज देहूपर्यंत राहणार आणि बीजेच्या दिवशी सदैव वैकुंठगमन. हा सोहळा आचंद्रार्क कायमस्वरूपी टिकत राहील. ही भागवत धर्माची पताका. म्हणून तुकोबारायांनी जे जीवन जगले, एक वास्तव जीवन जगायला फार कठीण आहे. म्हणून तुका झाला शे कळस म्हणतात. बहिणाबाई म्हणतात की निरूपण केले ओझा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. बहिणाबाईंना, शिरूरकर बहिणाबाई, त्यांनीच अनुग्रह दिला. त्या कोल्हापूरच्या आमच्या दिल्या त्यांना शिरूरकर, जयराम स्वामींच्या. म्हणजे इतका संप्रदायात तुकोबारायांचा वचक, सगळ्या क्षेत्रामध्ये तुकोबारायांचं वैभव आहे. तुकोबाराया निवर्तल्यानंतरही आजही किती 300-350 वर्ष होत आली. आम्हाला आजही त्यांची मोहिनी भुरळ घालून आहे. आजही गाथेची पारायणे केली जातात. लोकांची श्रद्धा आहे, म्हणून गाथा हेच तुकोबाराया आहेत असं सगळ्यांचं मत व्हावं. सगळ्यांनी त्या चरित्राकडे मला डोळसपणानं बघावं आणि श्रद्धा दिसून येते तुकोबारायांची, आंधळेपणाची नाही. डोळस श्रद्धा आहे तुकोबारायांची. म्हणून त्यांनी मंगलाचरणाची रूपकं केली असतील, नाटाचे अभंग केले असतील, काही गवळणीची अवस्था वर्णन केलेली असतील, त्या स्वतः त्यांनी अनुभवानं लिहिलेल्या आहेत. आणि असं अनुभवाचं लिहिणं हे सहज रामेश्वर शास्त्रींनी सुद्धा चुका काढलेल्या आहेत महाराज त्यांच्या लिखाणामध्ये. मुख मलिन हाडतीय दृष्टी असा अभंग आहे. मलिन लिहिल्यानंतर ते रामेश्वर शास्त्री मलानं लिहितात, मलानं असा शब्द आहे. रामेश्वर शास्त्री पंडित असल्यामुळं देव स्वप्नात येतात आणि सांगतात, अरे म्लान होणं म्हणजे उदास होणं, मलिन होणं म्हणजे मी लोणी खाल्यामुळे मलिन झालेलं होतं म्हणतात. म्हणजे तुकोबारायांचं लिखाण किती सरळ आहे, एकही शब्द चुकीचा नाही. म्हणून आमच्या संप्रदायात गाथेमध्ये पेन घेऊन खुणा करायच्या नाही.
तुम्हाला लिहायचं असेल तर दुसरं पान घेऊन त्यावर लिहा, गात्यात खाडाखोड करायची नाही, एवढा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि हे जो सांभाळेल त्याला सांभाळेल. सांप्रदायिक शिस्त ही सांभाळायचं लागेल महाराज. ज्या गोष्टी सांभाळायला सांगितल्यात सांभाळावं, आचार धर्म पाळावाच लागेल, पांढरे कपडे घालायच लागतील, योग्य त्यावेळी जयंती परभणी पुण्यतिथी करावीच लागेल, नरशी जयंती 5 पर्व काळ आम्हाला करावीच लागतील, उत्तम उत्तम शिवरात्र करावीच लागेल, दंडक आहे तुकोबारायांचा. आणि ज्यावेळी हे सगळं आम्ही करू त्यावेळी तुकोबारायांना आनंद वाटेल. आपुली आहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरी वाटे देवा. एवढं धडाडीचं जीवन जगले, प्रत्येकाला खडा न खडा उपदेश करत, कोणालाही मलाच परावी आणणारे माऊली समान. साधं वाक्य नाही आहे, वेदांतर्गत आहे. महालक्ष्मी नमस्तुते म्हणतात संस्कृतात. दिसेल ती स्त्री कोण असावी, महालक्ष्मी, नमन असावं तिचं. त्याचंच रूपक आहे, परावी आणणारी रकुमाई समान, हे गेलेले मोह ठाईचे. काय निर्विकार दृष्टी असेल तुकोबारायांची. म्हणजे एवढ्या जगात फिरत असताना देखील त्यांना एकही विकारानं त्यांच्या अंतःकरणावर धाड घातली नाही. आणि असं जगता आलं पाहिजे. तुकोबारायांनी यांच्यावर उपकार करावेत की शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाऊल विसावा. जी काही तुमची आमची साधना होईल ती तुकोबारायांच्या साक्षीनं व्हावी, पांडुरंगाच्या साक्षीनं व्हावी. डोळसपणानं यामध्ये आम्हाला काय करावं, प्रवास करता यावा. तुकोबारायांनी काही पत्नीला उपदेश केलेला आहे, त्या ह्या अभंगाचं आता पुढं निरूपण होईल महाराज. पूर्ण बोध भ्रातार स्त्री संवाद असं वर्णन आहे ते. कोण येते घरा आमच्या कशाला, जिजाईने केलेला उपदेश आहे. त्या अभंगाचं आता पुढे 4 दिवसांनी निरूपण होईल. चरित्राचा अभंग विस्तारही बुवा सांगतील पुढं, गुरुजी आमचे उपलाने महाराज सांगतील. पुष्पवृष्टीच्या कीर्तनात सगळं चरित्राने परत तुम्हाला ऐकायला भेटेल. हेतू काय सांगण्याचा हेतू, चरित्राच्या निमित्तानं महाराज तुम्ही बोलवलं. योग्यता आमची चरित्र सांगण्याची नाही, कुठंतरी गोष्टी सुरळीत अशा लावाव्या, ध्यानात धराव्या आणि सांगाव्या. कारण संतांचं जीवन सांगणं ते अचूक अतूट असं सांगणं हे कुठंतरी बुद्धीला स्थिरता आल्याशिवाय होणं शक्य नाही. तरीसुद्धा जेवढा बुद्धीला विलास होईल, पांडुरंगानं जसं बळ दिलं तसं चरित्र सांगायचा प्रयत्न केला. बारकाव्याचे प्रसंग पुष्कळ आहेत, ज्ञानाचे आहेत, योगाचे आहेत, ते सांगता येण्यासारखे नाहीत, अवघड आहेत. ज्याचं त्यानं घरातमध्ये चरित्र घेऊन बघावं. आणि हे बघितल्यानंतर ते कळत जातं, ओवीबद्ध चरित्र सुंदर आहे. त्यामुळं येणाऱ्या बीजापर्यंत कोणाला भेटलं तर चरित्र पारायण करावी, नाही जमलं तर तुकारामचा जप तरी करावा. आज दिभूत असे कित्येक सप्ते आहेत महाराज तुकाराम जपाचे. असं काही नाही की गाथाच वाचायला पाहिजे. जनाबाईंच्या पुण्यतिथीच्या, नामदेवांच्या पुण्यतिथीच्या वेळी नामदेव जनाबाईचा जप होतो, तुकारामचा जप करत करत करायचा. हे होईल तेवढे आपल्याकडं नामचिंतन भरपूर व्हावं, एवढीच पांडुरंगाच्या चरणी हे सेवेच्या निमित्तानं काय करतो. झालेलं चरित्र हे तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून तुकोबारायांनी स्वतः हे सगळं दिलं, भोगलं, आनंद वाटला, विलक्षण जगाला दिला आणि स्वतः हे आनंदानं निघून गेले. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदानं आले, आनंदानं निघून गेले. देवाने पाठवून दिलं, देव न्यायला आला. एवढा मोठा प्रचार, एवढा मोठा प्रवास तुकोबारायांनी केला 42 वर्षात. तसं आम्हाला त्याच्यातलं एक तीळ मात्र जरी लाभलं जीवन तरी पुष्कळ आहे. हे पांडुरंगानं कृपा करावी आणि आम्हाला असं जीवन एक पारमार्थिक वैभवावर म्हणून ठेवावं अशी विनवणी या सेवेच्या माध्यमात करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदाय.